सर्वांचं सासवड केंद्रातर्फे स्वागत। पुढील 6 दिवस आपण भगवद्गीतेवरती अभ्यास करणार आहोत। या अभ्यासक्रमाचा प्रथा जी आहे मी तुम्हाला सांगतो। पहिल्यांदा आपण कीर्तन केलं, याच्यानंतर आता भगवद्गीतेवरती मी बोलणार आहे आणि त्यानंतर काही प्रश्न असतील। आमचा हा वन वे ट्रॅफिक नाही, तुमचे काही प्रश्न असतील म्हणजे आजच्या दिवसावरती जे काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता। नंतर उद्याचं पण तसंच होईल, पण उद्या आज आणि उद्यावरती तुम्ही प्रश्न विचारू शकता। असे 6 दिवस आपला प्रश्नोत्तराचा कार्यक्रम माझ्या प्रवचनानंतर होईल आणि सगळ्यात शेवटच्या दिवशी जे काय असतील ते प्रश्न आपण विचारात घेतले जातील। तर सर्वात महत्त्वाचं आहे आपलं सर्वांचं लक्ष आणि मी जे काही बोलणार आहे हे फक्त भगवद्गीतेतून बोलणार आहे आणि भगवद्गीतेविषयी कोण काय म्हणते याच्याबद्दल मी सांगणार नाही। भगवान श्रीकृष्णच भगवद्गीतेमध्ये काय सांगतायत ह्याच्याबद्दलच मी बोलणार आहे। त्यामुळे ही भगवद्गीता दुसऱ्या कोणाकडनं आलेली नाही, हे स्वतः भगवान श्रीकृष्णाने जशी 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्र इथं भगवद्गीता सांगितली, जशी आहे तशी भगवद्गीता मी तुमच्यासमोर पुढील 6 दिवस ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि तुम्ही प्रामाणिकपणे जर ऐकलात तर तुमच्या जीवनामध्ये असलेले सर्व प्रश्न या तुमच्या 6 दिवसामध्ये सुटतील, ह्याची भगवद्गीता गॅरंटी देते। आम्ही 40 वर्ष पालन करतो आहे, त्यामुळे आम्हाला हा विश्वास आहेच। पण तुम्हालाही कळेल की या 6 दिवसामध्ये तुमच्या मनातले विचार कसे बदलले आणि त्यानंतर तुमचं जीवनही कसं बदललं जाईल। तर याची सुरुवात करताना आपण भगवद्गीतेबद्दल लोक काय म्हणतात किंवा इतर लेखकांनी भगवद्गीता कशी लिहिलेली आहे ह्याच्या आपण ऐकलेलं आहे, पण भगवान श्रीकृष्णच भगवद्गीतेबद्दल काय म्हणतात हे आपण कधी ऐकलेलं नाही। तर 9व्या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान भगवद्गीतेमध्ये काय आहे याचं वर्णन करतात। भगवान सांगतात की राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षा अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम। भगवद्गीता ही राजविद्या आहे। राजविद्या म्हणजे सगळ्या विद्यांचा राजा आहे। या जगामध्ये अनेक प्रकारच्या विद्या आहेत। आज जसं आपण कॉमन समजू, इंजिनिअरिंग आहे, डॉक्टरेट आहे, कॉम्प्युटर आहे, हिस्ट्री आहे, कॉमर्स आहे, गणित आहे, इंग्लिश आहे, अगणित विषय आहेत आणि अगणित विद्या आहेत। परंतु या सर्व विद्यांनी आपल्या जीवनाच्या समस्या सुटत नाहीत। आपल्या पोटापाण्याच्या समस्या सुटतात, पण जीवनाच्या समस्या सुटत नाहीत। आणि कारण ह्याचं असं आहे की आपल्या जीवनामध्ये समस्या काय आहे हेच आपल्याला माहिती नाही आणि ह्या दोन्ही गोष्टींचा उलगडा भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये आपल्यासमोर करतील। म्हणून ही सगळ्यात मोठी सर्वोच्च अशी विद्या आहे। बरं, बाकी सर्व विद्या तुमच्याकडे असेल नसेल काही फरक पडणार नाही, परंतु भगवद्गीते जर आपल्याला ज्ञान नसेल तर आपल्याला जीवनामध्ये अंधकारामध्ये आपण चाचपडत राहू। भले आपण किती मोठे विद्वान झालो, किती मोठे PhD डॉक्टर इंजिनियर झालो, तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी कमतरता राहील आणि ही सर्व कमतरता या एका विद्येमुळं, असं आमचे गुरु महाराज उदाहरण देतात की आपल्या सगळ्या विद्या ज्या आहेत हे 0 0 0 सारखं आहेत, परंतु भगवद्गीता ही एकसारखी आहे। आणि ही भगवद्गीता एकसारखी जर आपल्या जीवनामध्ये आपण पालन केले तर आपले जितके म्हणून आपली विद्या आहे, आपले डॉक्टर असेल, PhD असेल, इंजिनिअरिंग असेल, व्यवसाय असेल, विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, गृहिणी असेल, सगळे काही विद्या ज्या आहेत या सर्व विद्या परिपूर्ण होतील। आणि म्हणून जीवनामध्ये भगवद्गीता समजून घेणं हे महत्त्वाचं आहे। आणि यासाठी तुम्हाला सर्वांना प्रार्थना आहे की काही जरी समजलं नाही तरी येत चला, ही गॅरंटी देतो शेवटच्या दिवशी तुम्हाला काहीतरी समजेल। जीवनामध्ये एवढा वेळ आपण सगळीकडे घालवलेला आहे, तर पुढचे 6 दिवस दररोज आपण 1.5 तासाचा कार्यक्रम असेल, तर जरी समजलं नाही तरी येत चला आणि हळूहळू तुम्हाला समजायला लागेल। तर ही राजविद्या आहे, सर्वोच्च विद्या। तर आपल्याला सगळ्याबद्दल माहिती आहे, परंतु मी कोण आहे याच्याबद्दलच आपल्याला माहिती नाही। आणि आपल्या शरीरातला सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो आत्मा। आत्म्याशिवाय आपण जगू शकतो काय? कमीत कमी तुम्ही आलात म्हणजे कमीत कमी आत्म्यावरती विश्वास आहे। आत्मा काय आहे ते आपण परवाच्या दिवशी बघणार आहोत, पण कमीत कमी एक तात्विक संदर्भ म्हणून
आपल्याला समजून घ्यायला हरकत नाही, आपण आत्मा आहोत. पण आपलं शरीर हे नाशवंत आहे, म्हणजे आपल्या सगळ्या विद्या ह्या शरीराबरोबर नष्ट होतील. परंतु आपण जो आत्मा आहे त्याचं ज्ञान जे आहे ते आपल्याला अजिबात नाही. आणि म्हणून भगवद्गीता ही आपल्याला आत्मज्ञान देते आहे. तर हे आत्मज्ञान सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्याचं कारण आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठला असेल तर तो आत्मा. आणि म्हणून ही राजविद्या आहे. तर भगवद्गीता भगवान कृष्ण सांगतात की ही राजविद्या आहे. परंतु राजगुह्यम भगवद्गीता हे अतिशय गुह्य आहे. कुणासाठी गुह्य आहे याचं आपण नंतर विश्लेषण करणार आहोत. परंतु नुसतं संस्कृत येतं आहे म्हणून मला भगवद्गीता समजणार नाही. जसं मला इंग्लिश येतं आहे याचा अर्थ मी इंजिनिअरिंगची पुस्तकं वाचून इंजिनिअरिंग होऊ शकणार नाही, किंवा मेडिकलची पुस्तकं वाचून मी डॉक्टर होऊ शकणार नाही. तसं संस्कृत येतं आहे म्हणून भगवद्गीता वाचून मला भगवद्गीता समजणार नाही. आणि म्हणून हे रहस्य आहे, ती समजून घेण्याची पद्धत आहे, ती सुद्धा भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात. आपण त्याचाही पुढे उल्लेख करू. राजगुह्यम पवित्रम हे अत्यंत शुद्ध असं ज्ञान आहे. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचा अमळ नाही, कुठल्याही प्रकारचं मळ नाही. याच्यामुळे तुमच्या मनामध्ये दुसऱ्या कुठल्याही प्रकारचे वाईट विचार येणार नाहीत किंवा वाईट गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये घडणार नाहीत. तर ह्याची गॅरंटी भगवद्गीता देते. आणि म्हणून याला पवित्र म्हटलेलं आहे. इदम म्हणजे हे उत्तमम, तम म्हणजे अंधकार, उत म्हणजे बाहेर काढणे. हे आपल्याला अंधकारातून पूर्णपणे बाहेर काढणारं ज्ञान आहे. पूर्णपणे अंधकारातून बाहेर काढणारं असं हे ज्ञान आहे. आणि म्हणून ह्याला उत्तम असं म्हटलेलं आहे. आपल्या काहींची मराठीमध्ये नावं असतात उत्तम, पण त्याचा अर्थ काय? उत म्हणजे बाहेर काढणे, तम म्हणजे अंधकार. आपल्याला अंधकारातून बाहेर काढणारं असं हे ज्ञान आहे. प्रत्यक्ष असं नाही आहे की आपण हे फक्त चर्चा करायसारखं ज्ञान आहे. काही काही लोकांना फिलॉसॉफी म्हणजे चर्चा करायची, त्या जीवनामध्ये काय उपयोग होत नाही. तर प्रत्यक्ष जे जे काही आपण भगवद्गीतेमध्ये ऐकतो प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये पालन केल्यानं त्याचा अनुभव घेऊ शकतो. ह्याच्यासाठी घर सोडून जायची गरज नाही, नोकरी सोडून जायची गरज नाही, व्यवसाय सोडून जायची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही. आपण घरामध्ये राहून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण काय सांगतायत ह्याचा प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये अनुभव घेऊ शकतो, ज्याला साक्षात्कार असं म्हणतात. तर हे प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम हा जो मार्ग सांगितलेला आहे हा धर्माचा मार्ग आहे. आता धर्म काय आहे? इथे धर्म म्हणजे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, जैन हा धर्म नाही. धर्म काय आहे हेही आपण पुढे पाहू. भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे? सुसुखम प्रत्येकाच्या जीवनामध्ये अतिशय सहजपणे पालन करण्यासारखं हे ग्रंथ आहे भगवद्गीता. काही काही लोक भगवद्गीता आपल्या जवळसुद्धा घेत नाहीत, कारण त्यांना वाटतं का अरे इतकं प्रचंड असं ज्ञान आहे आपल्या जीवनामध्ये कसं पाळणार, समजत नाही. परंतु भगवान श्रीकृष्ण काय सांगतात? सुसुखम हे आपल्या जीवनामध्ये अतिशय सुखकारक, अतिशय सुखकारक म्हणजे आरामात पाळण्यासारखे भगवंताचे उपदेश आहेत. काहीही कठीण नाही आहे, फक्त भगवान श्रीकृष्णात सांगतात ते ऐकलं आपलं जीवन शुद्ध होईल. सुसुखम अतिशय सोपं असं मार्ग आहे, अतिशय सहजपणे आपण अनुभव घेऊ शकतो. कर्तुम हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. अव्ययम म्हणजे ह्याला सनातन धर्म म्हणतात, कधीही नाश न होणारे असं कर्तव्य आहे. जसं आपल्याला शरीराचं कर्तव्य आहे तसं आपल्याला आत्मा म्हणून आपलंही कर्तव्य आहे. म्हणून आत्म्याच्या कर्तव्याला सनातन धर्म म्हणतात. म्हणजे आत्मा सनातन आहे म्हणून त्याचा धर्म जो आहे हा सनातन आहे. तर ह्याची चर्चा भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने केलेली आहे. तर हे भगवद्गीता का महत्त्वाची आहे? धर्म आपल्या जीवनामध्ये काय महत्त्वाचा आहे? म्हणजे आपण बाहेरच्या जगामध्ये जो चालतो धर्म ह्याच्याबद्दल इथं बोलत नाही आहे. इथं धर्म जो आहे हा वेगळा आहे. आपण त्याची उलगडा आणखी थोड्या वेळातच आपल्याला होईल. तर धर्म हा मनुष्य आणि पशु ह्याच्यामध्ये फरक करतो. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य एतत् पशुभिर नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेष धर्मो हि न पशुभिर नराणाम. त्यांनी की आहार निद्रा भय आणि मैथुन या चार गोष्टी ज्या आहेत या मनुष्य आणि पशुमध्ये सारख्या आहेत. मनुष्य आपण आहार करतो, पशुसुद्धा आहार करतात.
खाण्याच्या गोष्टी वेगळ्या असतील, परंतु खाणं महत्त्वाचं आहे. आहार, पशुसुद्धा आहार करतात. आपल्या आजूबाजूला असलेली आपण पाहतो कुत्री, मांजरी, डोकरं, गाढवं हे प्राणीसुद्धा आहार करतात. त्यांचा आहार वेगळा असेल आणि आपणही आहार करतो. आपल्या आहारामध्ये सुद्धा फरक आहे की गरीब असतात त्यांचा आहार अतिशय साधा असतो, श्रीमंत असतो त्यांचा चमचमीत असतो. म्हणजे आहार हा महत्त्वाचा आहे. जीव जो आहे हा आहार करतो. पशु आणि मनुष्य दोन्हीही आहार करतात. निद्रा, दोन्हीही निद्रा करतात. आपण पाहतो मनुष्य पण झोपतो, चांगल्या गादीवर झोपत असेल, चटईवर झोपत असेल किंवा मोठ्या पलंगावरती झोपत असेल. पक्षी आपल्या घरट्यामध्ये झोपतात. गाय, बैल, डुकरं रस्त्यावरती झोपतात, झाडाखाली झोपतात किंवा गोठ्यामध्ये झोपतात. पण झोपणे ही क्रिया ही कॉमन आहे, म्हणजे दोघांच्यामध्ये समान आहे. तर आहार, निद्रा. तिसरी गोष्ट म्हणजे भय. प्रत्येकाला भय आहे, प्राण्याला सुद्धा भय आहे. तुम्ही बघा, मुंगी चालली तिच्यावर तुम्ही असं बोट जरी धरलं तरी ती घाबरून जाते, तिला सैरावरा पळायला लागते. कुत्रं घाबरतं, गाय घाबरते, मांजर घाबरतं, डुक्कर घाबरतं, सगळेजण घाबरतात. आणि त्यांच्यासाठी भगवंताने वेगवेगळ्या सोयी केलेल्या आहेत. त्यांना नखं आहेत किंवा त्यांचे दात आहेत किंवा त्यांना शेपटी आहे किंवा त्यांची लात आहे. प्रत्येकजण आपापल्या शक्तीनुसार भगवंतांनी दिलेल्या आपापले भयापासून रक्षण करतो. पण भय ही क्रिया मात्र दोन्ही समान आहे, मनुष्यामध्ये आणि पशुमध्ये. आणि शेवटचं मैथून. पशु पक्षीसुद्धा मैथून करतात, त्यांनासुद्धा मुलं बाळं होतात, प्रजोत्पादन होतं आणि मनुष्याला पण होतं. ह्यात विशेष काय नाही. आपला आपण मुलगा झाला, मुली झाली की आनंद साजरा करतो, पण पशु पक्ष्यांच्यामध्ये सुद्धा मुलं मुली होत असतात. तो समान आहे. तर मनुष्यामध्ये आणि पशुमध्ये या 4 गोष्टी समान आहेत: आहार, निद्रा, भय आणि मैथून. मग फरक कुठे आहे? धर्मो हि तेषाम अधिको विशेष. मनुष्याला धर्म पाळण्याची संधी किंवा धर्म समजून घेऊन त्या मार्गावर चालण्याची संधी आपल्याला मनुष्य जन्मामध्ये मिळालेली आहे. ती पशुपक्ष्यांमध्ये नाही. त्यांच्यामध्ये विवेकबुद्धी नाही. कारण चांगलं काय, वाईट काय, ते कुठेही खातात, कसेही झोपतात, काही करतात, कुठेही मैथून करतात. पण मनुष्य तसा करताना तुम्हाला दिसणार नाही. तर त्यांचा धर्माचं पालन आहे. म्हणून पशु आणि मनुष्य ह्याच्यामध्ये फरक कुठे आहे? धर्मो हि तेषाम अधिको विशेष. आणि ह्या धर्माबाबत या कलियुगामध्ये अनेक गल्लत म्हणजे अनेक गैरसमजुती आहेत. कारण लोक धर्म अनेक मार्गाने समजण्याचा प्रयत्न करतात. तर्को अप्रतिष्ठ श्रुतयो विभिन्न. तर लोक तर्काने समजण्याचा प्रयत्न करतात. तर्क करतात लोक की हे पुस्तक वाचलं, हा असेल धर्म, तो असेल धर्म. तर्को अप्रतिष्ठ म्हणजे धर्म समजायचा असेल तर आपण तर्काने समजून घेऊ शकत नाही. आपल्या म्हणण्याप्रमाणे किंवा आपल्या विचाराप्रमाणे किंवा कोणी एखादा विचार सांगत असेल तर त्या विचाराप्रमाणे आपण तर्काने धर्म समजून घेऊ शकत नाही. अप्रतिष्ठ. तर्काला धर्मामध्ये प्रतिष्ठा नाही. श्रुतयो विभिन्न. ह्याच्याकडनं ऐकून, त्याच्याकडनं ऐकून, ह्याच्याकडनं ऐकून, त्याच्याकडनं ऐकून आपण धर्म समजून घेऊ शकत नाही. कारण का? नैको मुनिर्यस्य. प्रत्येक मुनीचं किंवा प्रत्येक व्यक्ती जो आहे ह्याचं धर्माबद्दल वेगळं वेगळं मत आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये धर्माबद्दल एवढा गोंधळ आहे की कुणाला धर्म कायच आहे तेच माहिती नाही. धर्म सगळेजण म्हणतात धर्म धर्म धर्म, परंतु धर्म काय हेच कुणाला माहिती नाही. प्रत्येक जणांचं कुणालाही विचारा धर्माबद्दल मत काय, प्रत्येक जणांचं मत वेगळं वेगळं आहे. आणि म्हणून एकाच मत ज्यांनी धर्म प्रस्थापित केला आहे त्याचं मत काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपण हा भगवद्गीतेतला श्लोक आपण ऐकलेला आहे. धर्म संस्थापितार्थाय. धर्माची संस्थापना करण्यासाठी मी येतो. तर हा धर्म जो आहे तो आपण भगवद्गीतेच्या माध्यमातून, भगवद्गीतेमध्ये कुठला धर्म सांगितलेला आहे, कशाबद्दल धर्म, कशाला धर्म म्हटलेला आहे हे आपण भगवद्गीतेच्या आधारावर समजून घेणार आहोत. आणि म्हणून धर्मस्य तत्वम निहितम गुहाय. तर धर्माचं तत्व जे आहे हे अतिशय गुह्य आहे. आपण का समजू शकत नाही? कारण आपल्यामध्ये 4 प्रकारचे दोष आहेत. कितीही आपण 10 PhD जरी मिळवली तरी हे 4 दोष आपल्यामध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला धर्म समजत नाही. काही काही लोक प्रचंड पंडित आहेत
आणि त्यांनी भगवद्गीतेबद्दल बोललं की लोकांना वाटतं की अरे इतकी ह्याने आयुष्यभर इतकी पुस्तकं वाचली, ह्याच्यावर जर हा जर भगवद्गीतेबद्दल बोलत असेल तर तीच भगवद्गीता असेल. परंतु हे 4 दोष सगळे आपण या जगामध्ये आहोत. हे 4 दोष भले किती आपण हुशार असलो तरी आपल्यामध्ये 4 दोष आहेत. सगळ्यात पहिला दोष आहे, आपण सगळेजण भ्रमामध्ये आहोत. प्रत्येकजण आपण भ्रमामध्ये आहोत. आपण आहोत एक आणि समजतो एक. आपण आहोत आत्मा, पण आपण शरीर समजून सगळ्या कार्य करतो. आणि म्हणून आपण सगळ्या कृती ज्या आहेत या इथेच आपल्या चुकतात. आपण सगळेजण भ्रमामध्ये आहोत. प्रत्येकजण स्वतःला आपली काहीतरी ओळख आहे. आपण आडनावाने ओळखतो, नावाने ओळखतो, एखाद्या डिग्रीने ओळखतो, एखाद्या प्रतिष्ठेने ओळखतो. तर आपली ओळख जी आहे हेच आम्ही स्वतःला समजलेलं आहे की हे माझं काय आहे, एक माझी ओळख आहे. परंतु ही आपली ओळख नाही. आपण सगळेजण भ्रमामध्ये आहोत. कोण स्वतःला स्त्री समजतं, कोण पुरुष समजतो, कोण काळा समजतो, कोण गरीब समजतो, कोण हिंदू समजतो, कोण ख्रिश्चन समजतो, कोण अमेरिकन समजतो, कोण भारतीय समजतो. तर ही आपली जी ओळख आहे ही खरी ओळख नाही, हा भ्रम आहे. वास्तविक हे सत्य नाही आहे, वास्तविकता नाही आहे, हे तात्पुरतं आहे. म्हणजे कसं, हिंदू केव्हाही मुसलमान होऊ शकतो, मुसलमान केव्हाही हिंदू होऊ शकतो. त्या अमेरिकन केव्हाही भारतीय होऊ शकतो, भारतीय केव्हाही अमेरिकन होऊ शकतो. आजकालचं स्त्री केव्हाही पुरुष होऊ शकते, पुरुष केव्हाही स्त्री होऊ शकतो. भारतामध्ये अजून ते तेवढं आलेलं नाही. पण काहीही बदल घडू शकतो, म्हणून ते सत्य नाही आहे, सनातन नाही आहे. सत्य वेगळंच आहे. आणि म्हणून आपण सगळेजण भ्रमामध्ये आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण कोण आहोत हेच आपल्याला माहिती नाही. हा सर्वात मोठा भ्रम आपला आहे. आपण सगळेजण भ्रमामध्ये आहोत. आणि भ्रमामध्ये असल्यानंतर जे काही आपण करतो ते चुकीचंच आहे. कारण भ्रमामध्ये कोण सत्य करू शकणार नाही, भ्रमामध्ये कोण चांगलं करू शकणारच नाही. जे काही आपण करतो हे सगळं चुकीचंच चाललेलं आहे. सगळं काही चुकीचं चाललेलं आहे. आणि तिसरा दोष ह्याच्यातून उत्पन्न होतो की आपण चूक करतो, सगळेजण चुकीचे वागतायत, हे आपल्यालाही माहिती नाही, सगळ्यांनाही माहिती नाही. म्हणून एक दुसरे फसवते आहेत आणि फसवले जात आहेत. एकातनं दुसरा, दुसऱ्यातनं तिसरा आपा कसा परिणाम होत जातो. सगळ्यात पहिला भ्रम, भ्रमात उत्पन्न झालं चूक. आपण चूक करतोय आपल्याला माहीत नाही. आणि नंतर आपण चूक करतो हेच बरोबर आहे समजून आपण सगळ्यांना सांगतो, म्हणजे स्वतः फसलेलो आहोत आणि दुसऱ्यांना पण फसवतो आहोत. म्हणजे तिसरी दोष जो आहे हा दुसऱ्या दोषातनं निर्माण झाला. आणि हे तिन्ही होतं ह्याचं कारण आपली इंद्रिय ही अपूर्ण आहेत. म्हणजे पहा, आपल्या डोळ्याने आपण किती पाहू शकतो, समोरचा सुंदर डोंगर पाहू शकतो आपण, पण आपल्याला काय माहिती आहे का डोंगरावरती काय चाललेलं आहे, काय माहिती नाही. या भिंतीच्या पलीकडे काय चाललेलं माहिती आहे का, आपल्याला माहिती नाही. आपण जर ग्लासमध्ये एखादी काठी ठेवली तर काठी अशी वाकडी दिसते, पण ती वाकडी आहे का, म्हणून दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं, ती म्हण इकडनं आलेली आहे. आपण या जगामध्ये दिसतोय तसं बघतोय, पण तसं नाही आहे. सत्य वेगळंच आहे. आणि हे सत्य केवळ आपल्याला भगवद्गीता दाखवू शकते आणि कोणीही दाखवू शकत नाही. आणि म्हणून मनुष्य जीवनामध्ये भगवद्गीता समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर हे चार दोष असल्यामुळे आपल्याला या जगातलं कितीही जरी ज्ञान असलं तरी आपण अज्ञानीच आहोत. आपण कोण आहे या बाबतीत आपण अज्ञानीच आहोत. असं उदाहरण आपण देऊ शकतो. गणितामध्ये पहा, तुम्ही जर मूळ चुकलं, 2 आणि 2 4 हे जर चुकलं, बाकीचं सगळं गणित बरोबर असेल तर त्याचा उत्तर जे आहे हे चुकीचंच येणार. कारण तुमचा मूळ जे गणित आहे 2 आणि 2 4 हेच चुकलेलं आहे. आपण 2 आणि 2 5 केलं, बाकी सगळं व्यवस्थित केलं तरी उत्तर त्याचं कसं येणार, चुकीचंच येणार. आणि म्हणून 2 आणि 2 4 हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून भगवद्गीता हा आपल्या जीवनाचा पाया आहे. 2 आणि 2 4. बाकी मग जे काही आपण करतो हे सगळं अल्जिब्रा आपलं बरोबर आहे. आपले डिग्री आहे, बिझनेस आहे, पैसा कमवतो, घरामध्ये गाडी आहे, सगळं सुखसुखी चाललेलं आहे. परंतु गणित चुकलं, 2 आणि 2 4 नाही. आपलं गणित 5वरती 6 7 8 9 10 वरती चाललेलं आहे. म्हणून आपण असत्याचं जीवन जगतो आहोत, भ्रमामध्ये जीवन जगतो आहोत. आणि म्हणून सत्य समजून घ्यायचं असेल तर 2 आणि 2 फाउंडेशन महत्त्वाचं आहे. आणि भगवद्गीता जी आहे हे ते मूळ जे आहे हे आपल्याला जीवनामध्ये शिकवतं. तर ह्यासाठी आपल्याला भ्रमातनं बाहेर काढलं. आपण ज्या वेळेला भ्रमातनं बाहेर येतो त्यावेळेला आपण चुका करणार नाही.
आपण ज्या वेळेला चुका करणार नाही त्यावेळेला दुसऱ्यांना फसवणार नाही, आणि आपण जर दुसऱ्याला फसवणार नाही म्हणजे आपली सगळी इंद्रिय शुद्ध असली पाहिजेत किंवा शुद्ध झाली पाहिजेत. तर भगवद्गीता आपली सर्व इंद्रिय शुद्ध करते, मन शुद्ध करते, विचार शुद्ध करते आणि आपलं जीवन शुद्ध करते, आणि आपल्याला सत्य काय आहे ते सत्याच्या मार्गावरती आपल्याला चालायला शिकवते. लोक सत्य 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 खूप बोलतात, परंतु लोकांना सत्य काय आहे हेच माहिती नाही. तर आपण शरीर नाही आत्मा आहे हेच जर माहिती नाही तर सत्य कुठे माहिती आहे? आपलं जीवन सगळं भ्रमावरती चाललेलं आहे. म्हणून या कलियुगामध्ये सगळीकडे आपण पाहतो अगदी धर्मासारख्या पवित्र बाबतीबद्दल या जगामध्ये दंगली घडतात, कारण धर्म कोणालाच माहिती नाही, धर्म काय आहे तेच कोणाला माहिती नाही. आणि म्हणूनच भगवद्गीतेमध्ये धर्मसंस्थापनार्थाय भगवान सांगतात की मी धर्माची संस्थापना करण्यासाठी येतो. असं कोणीही म्हटलेलं नाही इतिहासामध्ये, कोणीही म्हटलेलं नाही. मी धर्माचा प्रसार करण्यासाठी येतो म्हटलेलं आहे, मी भगवंताचा पुत्र आहे असं म्हटलेलं आहे, मी भगवंताचा प्रेषित आहे असं म्हटलेलं आहे. परंतु मी भगवंत आहे, मी धर्माची प्रस्थापना करण्यासाठी येतो असं एकटे भगवान श्रीकृष्ण सांगतात इतिहासामध्ये, कोणीही असं म्हटलेलं नाही. आणि म्हणून धर्म काय आहे हे त्यांच्याकडनंच आपण समजून घेतलं पाहिजे, इतर कोणीही आपल्याला समजून सांगू शकणार नाही. आणि म्हणून हे 4 दोष आहेत, त्यामुळे आपण भगवद्गीता कितीही जरी वाचली तरी आपल्याला समजणार नाही. त्यासाठी आपण हा प्रयत्न करतो आहोत. तर आपल्याला कशी समजेल हेही महत्त्वाचं आहे, हे मी तुम्हाला सांगेल. आपल्याला का समजेल तर धर्म म्हणजे काय आहे याच्या अनेक व्याख्या आहेत, परंतु भागवतमध्ये वर्णन केलेलं आहे धर्मम तु साक्षात भगवत प्रणीतम. धर्म म्हणजे भगवंतानी घालून दिलेले नियम. आपल्या घरामध्ये नियम असतात, गावामध्ये नियम असतात, देशामध्ये नियम असतात, आंतरराष्ट्रीय नियम असतात, निसर्गामध्ये सुद्धा नियम आहेत. तर हे सर्व चालवणारा कोण आहे? त्याचे हे नियम आहेत. त्यांच्या नियमानुसार बघा, सूर्य बरोबर उगवतो सकाळी, आमच्या उठण्याला आणि झोपण्याला वेळ लागेल पण सूर्याला कधीही वेळ लागत नाही, दररोज निसर्गाच्या नियमाने तो उगवतो. त्यांच्या नियमाप्रमाणे पाऊस पडतो, त्याच्या नियमाप्रमाणे हवा चाललेली आहे. म्हणजे आपल्याला माहिती नाही, आपण फक्त काय प्रकृती चालले, दररोज सूर्य उगवतो, हवा येते, पाणी येते, आपण फक्त बघतो, पण त्याचं संचलन कोण करते आपल्याला माहिती नाही. हे सगळं नियमाने चाललेलं आहे, सगळं व्यवस्थित नियमाने चाललेलं आहे, आपल्याला माहिती नाही कोण चालवत आहे. तर धर्म याचा अर्थ आहे भगवंताने घालून दिलेले नियम. आणि भगवद्गीता ही आपल्याला धर्म म्हणजे भगवंताने घालून दिलेले नियम शिकवते. धर्म ह्याचा अर्थ हिंदू मुसलमान ख्रिश्चन नाही, हे समजून घ्या. धर्म म्हणजे भगवंताचे नियम. भगवंत एकच आहे, धर्म ही एकच आहे. धर्म भगवंताने घालून दिलेले नियम सगळ्यांसाठी सारखेच आहेत. भगवंताचे नियम असं नाही की तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवता म्हणून तुमच्यासाठी आहेत, विश्वास ठेवत नाही म्हणून त्यांच्यासाठी आहेत, असं नाही. हिंदू आहात म्हणून तुमच्यासाठी आहेत, ब्राह्मण आहात म्हणून आहात किंवा मुसलमान आहात म्हणून नाही आहे, असं नाही. भगवंताचा हा धर्म सगळ्यांसाठी, सगळ्या जीवांसाठी, फक्त मानवजातीसाठी नाही. आपली जास्तीत जास्त मन किंवा आपली जास्तीत जास्त विचार करण्याची शक्ती कुठे? मानव जातीपर्यंत जाते, पण त्याच्याही पलीकडे भगवंत जाऊन सगळ्या जीवांचा उद्धार करतात, सगळ्या जीवांचा विचार करतात. आणि हे भगवद्गीतेचं ज्ञान आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यांचा विचार आहे, फक्त माणसांचा नाही, फक्त हिंदूंचा नाही, फक्त ब्राह्मणांचा नाही, सगळ्यांचा. अगदी ज्यांना ज्ञान नाही आहे त्यांचा पण विचार भगवंत करतात. आणि ह्या सगळ्यांसाठी हा धर्माचा नियम आहे. जसं आपण सिग्नलला, आता हा कोण पाळत नाहीत ही गोष्ट वेगळी, पण सिग्नल, लाल सिग्नल लागल्यानंतर तिथे तुम्ही कोण आहेत विचार केला जातो का? कुठल्या जातीचे आहात, कुठल्या पंथाचे आहात, कुठल्या धर्माचे आहात, कुठल्या देशाचे आहात, कुठला विचार चालतो का? लाल लाईट लागला याचा अर्थ आम्हाला तिथे थांबलं पाहिजे. हा सगळ्यांसाठी नियम आहे. त्याप्रमाणे भगवद्गीतेचे नियम हे सर्वांसाठी आहेत. भगवद्गीतेमध्ये सर्वांच्यासाठी भगवंतांनी हे नियम सांगितलेले आहेत आणि अतिशय सोपे, सहजपणे पाळण्यासारखे असे नियम आहेत. जसे जसे आपण पुढे जाऊ तसंच आपल्याला त्याच्यापासून उलगडा होत जाईल. तर धर्मम तु साक्षात भगवत प्रणीतम. तर धर्म म्हणजे मग अशी सांगितलं त्याप्रमाणे की दुसरा एक धर्माचा अर्थ आहे आपला स्वभाव.
जसं मिरचीचा धर्म काय आहे? मिरची कशी असते? तिखट असते. साखर कशी असते? गोड असते. साखर कधी तिखट होते का? मिरची कधी गोड होते का? नाही, हो ना. तर तो त्यांचा धर्म आहे. साखर हा गोड हा त्याचा धर्म आहे. मिरची त्याचा धर्म काय आहे? तिखट. तसा आपण आत्मा आहोत आणि त्याचाही धर्म आहे. त्याला म्हटलेलं आहे सनातन धर्म, आत्म्याचा धर्म. कारण आत्मा सनातन आहे. आपण परवा दिवशी आत्मा कसा सनातन आहे याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर आत्मा सनातन आहे आणि त्याचा जो स्वभाव आहे त्याला धर्म म्हटलेला आहे. आत्म्याचा स्वभाव म्हणून त्याला धर्म म्हटलेला आहे. तर हा धर्म आहे. इथे कुठल्याही पंथ धर्म कुणाचाही विचार नाही. शारीरिकदृष्ट्या इथे कुठलाही विचार केलेला नाही आहे आणि म्हणून हा धर्म आहे आणि म्हणून हा समजणं अतिशय कठीण आहे. तर त्यासाठी हा धर्म जो आहे हा कुणाला समजतो की महाजनो येन गतास पंथा. तर हा धर्म आपण मगाशी ज्या वेळेला सांगितला तर्को अप्रतिष्ठ श्रुतेयो भिन्न, म्हणजे तर्काने समजणार नाही, अनेकाचे विचार करून आपण हा समजणार नाही, अनेकांच्या लोकांच्याकडनं ऐकून समजणार नाही, अनेक मुनींच्याकडनं म्हणजे वेदांचा जो अभ्यास करतात असे लोकी आहेत यांच्याकडनं समजणार नाही. तर एकमेव मार्ग आहे की महाजनो येन गतास पंथा. म्हणजे महाजन ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण गेलो तर हा धर्म आपल्याला समजेल. आता महाजन इथं कोण आहेत का महाजन आडनावाचे? हां आहेत बघा. हां, तर महाजन धन्यवाद तुमच्याबद्दलच बोलतोय. शास्त्रामध्ये 12 महाजन सांगितलेले आहेत. आता महाजन कोणाला म्हणतात? जसं सायन्समध्ये महाजन कोण आहेत? न्यूटन, आईन्स्टाईन हे सायन्समधले महाजन झाले. नंतर प्रत्येक विषयामध्ये महाजन असतात, त्या त्या विषयातले अधिकारी असतात. तसे भगवद्गीतेचे अधिकारी आहेत, भगवद्गीतेचे अधिकारी म्हणून त्यांना महाजन म्हटलेलं आहे. महाजन म्हणजे कसं? ते या जगापेक्षा वेगळे आहेत, महान आहेत. कारण का? ते या जगातल्या लोकांसारखं वागत नाहीत म्हणून ते महाजन आहेत. ते भगवद्गीतेसारखं वागतात म्हणून त्यांना महाजन म्हटलेलं आहे. महात्मा हा महाजनचा दुसरा अर्थ आहे. महात्मा, महान आत्मा म्हणजे ते सर्वसाधारण माणसाप्रमाणे वागत नाहीत, महान आहेत. ह्याचं कारण ते वेगळं काहीतरी करतात, महान आत्मा आहेत. म्हणजे ते आत्मस्तरावरती वागतात म्हणून त्यांना महान आत्मा म्हटलेलं आहे. महाजन म्हटलेलं आहे की ते साधारण जनासारखे नाही, धर्माच्या आधारावरती धर्म जे शिकवतात ते महाजन. महाजन म्हणजे धर्म शिकवणारे, तर धर्म पालन करतात आणि स्वतःच्या जीवनावरनं ते शिकवतात म्हणून त्यांना महाजन म्हटलेलं आहे. तर असे भागवतमध्ये 12 महाजन सांगितलेले आहेत. 12 महाजन म्हणजे हे या भगवद्गीतेचा पालन करणाऱ्याचे अधिकारी आहेत. यांच्याकडनं आपण भगवद्गीता आयुष्यामध्ये कशी पालन करायची शिकतो किंवा त्यांच्या उदाहरणावरनं आपल्याला कळते की आपल्या जीवनामध्ये भगवद्गीता पालन कशी करायची. तर याचं वर्णन आहे. स्वयंभू नारद शंभू कुमार कपिलो मनु प्रल्हादो जनको भीष्मो वैर्वय्या सकीर वयम. तर स्वयंभू म्हणजे ब्रह्मा. सृष्टीचा उत्पत्ती झाली त्यावेळेला ब्रह्मा हा पहिला जीव, तर तो अधिकारी आहे. तर नारद मुनी हा दुसरा अधिकारी. त्याच्यानंतर शिवजी म्हणजे आपण भगवान शंकर. त्यानंतर 4 कुमार सनक सनातन असे हे 4 कुमार आहेत. हे 4 कुमार. त्यानंतर कपिलदेव नावाचे भगवंताचाच एक अवतार आहे ते कपिलदेव. हां, क्रिकेटमधला अष्टपैलू नव्हे ना, तर काय काय लोक माना हलवले, हां कपिलदेव पण आहे का इकडे? तर तो कपिलदेव नव्हे, हा कपिलदेव म्हणजे जो भगवंताचा अवतार आहे. तर हा कपिलदेव. मनु म्हणजे आपल्या सगळ्याला मनुष्य म्हणतात. कशासाठी म्हणतात? आपण मनूचे अंश आहोत म्हणून आपल्याला मनुष्य म्हणतात. मनुष्य उगीच म्हणत नाही आपल्याला, मनूचे अंश आणि याचा अर्थ मनुष्य. तर आपले पूर्वज कोण आहेत? मनू. भले तुम्ही स्वीकारा तो न स्वीकारा, मनुष्य हा शब्दच या मनूपासून आलेला आहे. तर कारण का? मनू हा आपला उत्पत्तीकर्ता आहे. मनूपासून आपला सर्व ही मनुष्याची प्रजा सुरू झाली म्हणून त्याचं नाव आहे मनुष्य. तर हा मनू हा शास्त्राचा अधिकारी आहे. प्रल्हाद, आपण हिरण्यकश्यपूची कथा ऐकली असेल,
तर हिरण्यकश्यपू पासून वाचवल्याला ज्याला नरसिंहदेव वाचवतात तो प्रल्हाद. तर हा सुद्धा भक्तीमधला काय आहे, अधिकारी आहे, महाजन आहे. प्रल्हाद जनक म्हणजे जनक राजा म्हणजे सीताचा वडील. त्यानंतर भीष्मदेव, महाभारतामध्ये भीष्मदेव आहेत. हे भीष्मदेव हे पण महाजन आहेत. त्यानंतर शुकदेव महाराज ज्यांनी भागवत सांगितलं, आपण भागवत ऐकलं असेल, भागवत जे सांगितलेलं आहे नैमिषारण्यमध्ये, हे शुकदेव महाराज. त्यानंतर म्हणजे मी नव्हे, यमराज. तर हे श्लोक जे आहेत हे यमदूताला सांगतायत. तर हा यमराज जो आहे हे असे 12 म्हणजे 12 अधिकारी व्यक्ती आहेत. तर ह्या 12 अधिकारी व्यक्तीकडनं आपण धर्म समजून घेतोय. या 12 अधिकारी व्यक्तीने ही भगवद्गीता आपल्या जीवनामध्ये पाळलेली आहे आणि परंपरेनं आपल्यापर्यंत पोचवलेली आहे. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आम्हाला सांगतात की भगवद्गीता समजून कशी घेतली पाहिजे. तर एवं परंपरा प्राप्तम इमम राजर्षयो विदु सकालेनेह मक्ता योगो नष्ट परंतपा. तर एवं परंपरा ही भगवद्गीता परंपरेतून चालत आलेली आहे आणि परंपरेतून आपण समजून घेतली पाहिजे. सर्वप्रथम ही भगवद्गीता फक्त 4 श्लोकामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला चतुश्लोकी भागवत म्हटलेलं आहे. हे ब्रह्माला सांगितली, ब्रह्माने नारदाला सांगितली, त्यानंतर नारदाने व्यासदेवांना सांगितली आणि ह्या व्यासदेवांच्या परंपरेमध्ये पुढे मध्वाचार्य येतात. त्या परंपरेपुढे मध्ये चैतन्य महाप्रभू येतात. तुकाराम महाराज पण ह्या परंपरेमध्ये येतात, जे चैतन्य महाप्रभूंचे शिष्य आहेत. त्यांनी महाराष्ट्रामध्ये याच भागवत धर्माचा प्रचार केला, याच भगवद्गीतेचा प्रचार केला. तर ही परंपरा आहे. चैतन्य महाप्रभूच्या नंतर अलीकडच्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये भक्तिविनोद ठाकूर म्हणून आहेत. त्यानंतर भक्तिसिद्धांत सरस्वती आणि संपूर्ण जगामध्ये ज्यांनी भगवद्गीतेचा प्रचार केला ते AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, ज्यांचा फोटो आपण पाठीमागे पाहू शकतो. आज पाहतो आपल्या सगळ्या जगामध्ये भगवद्गीतेचं पालन केलेलं आपल्याला आपण ऐकता असाल, व्हिडिओ बघत असाल किंवा वर्तमानपत्रात चांगल्या वाईट गोष्टी दोन्ही ऐकत असाल. कारण काही काही लोक ह्याला विरोध करणारे पण लोक आहेत. पण काही लोक आपण पाहतो की करोडोच्या संख्येनं सर्व जगामध्ये, सर्व देशामध्ये, सगळीकडे असं कुठंही स्थान नाही आहे की जिथं इस्कॉनचं मंदिर किंवा भगवद्गीतेचा प्रचार होत नाही. संपूर्ण जगामध्ये हा भगवद्गीतेचा प्रचार होतो. तर आपण ही त्याच परंपरेमध्ये ही भगवद्गीता ऐकणार आहोत. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण भगवान श्रीकृष्ण जे काही सांगतायत तेच आजही तुम्हाला जसं आहे तसं ऐकायला मिळणार. असं नाही की हे भगवद्गीता सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला सांगितली आणि नंतर आता ते काहीतरी वेगळी असेल, त्यातला कलियुगाप्रमाणे किंवा आजच्या काळाप्रमाणे त्याच्यामध्ये काहीतरी बदल केला असेल. बदल करायची काहीही गरज नाही, कारण हा सनातन धर्म आहे, कायम सत्य आहे. हे भगवद्गीतेतलं सत्य कधीही बदलत नाही. आपण जसं पुढे पुढे जात जाऊ आपल्याला कळेल की भगवद्गीता कशी सत्य आहे. आणि आपण पण आपल्या सगळ्या भ्रमातून आपण थोडं थोडं बाहेर येत जाऊ. तर एवं परंपरा प्राप्तम इमम राजर्षयो विदु. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण भगवद्गीता ही या परंपरेमध्ये समजून घेतलं पाहिजे. आणि हा भगवद्गीता जी आहे ही सकालेने महता 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रवरती पुन्हा भगवद्गीता सांगितली. भगवद्गीता 5000 वर्षापूर्वीची नाही आहे. भगवद्गीता पुन्हा भगवत कृष्णाने अर्जुनाला सांगितली आणि याचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये स्वतः सांगतात, सकालेनेह महता योगो नष्ट परंतपा. ही भगवद्गीता कशी आहे, सकालेने, काळाच्या ओघामध्ये नष्ट झाल्यासारखी वाटते पण झालेली नाही. आता ज्यांना भगवद्गीता खरी माहिती नाही त्यांच्यासाठी भगवद्गीता माहिती नाही, त्यांच्यासाठी ती भगवद्गीतेचं ज्ञान जे आहे हे नष्ट झालेलं आहे. परंतु भगवद्गीतेचं ज्ञान नाही असं नाही, आजही तेच भगवद्गीतेचं ज्ञान आहे, परंतु काही लोकांच्या पर्यंत ते पोचलेलं नाही. आणि म्हणून भगवान सांगतात की सकालेनेह महता, हे नष्ट झाल्यासारखं दिसतं, म्हणून स एवाय मया तेद्य, मी पुन्हा तेच ज्ञान योग प्रोक्त पुरातन,
म्हणजे हा योग जो आहे, हे योग ज्ञान जे आहे पुरातन, हे मी फार पूर्वी सांगितलेलं आहे, तेच मी आहे तसं पुन्हा तुला सांगतोय. याचं कारण का? आणि हे सगळ्यात मोठं रहस्य आहे. कुणाला भगवद्गीता समजेल, अर्जुनाला का समजले आणि सगळ्यांना का समजत नाही, ह्याचा उलगडा स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात. इथे काय आहे? भक्तोसी मे सखाचेती रहस्यम हे तद उत्तमम. अर्जुना, तू माझा भक्त आहेस आणि तू माझा सखा आहेस, मित्र आहेस, आणि म्हणून तुला ही भगवद्गीता रहस्य समजेल. मगाशी मी तुम्हाला सांगितलं भगवद्गीता काय आहे, रहस्य आहे. तर हे कोणाला समजेल? भक्तोसी मे सखाचेती, जो भगवंताचा भक्त आहे. म्हणजे भगवद्गीता समजण्यासाठी कमीत कमी भगवान श्रीकृष्णाचा भक्त असणं आवश्यकता आहे. आणि म्हणून इतक्या लोकांनी भगवद्गीता लिहिली. सगळ्यात पहिलं क्वालिफिकेशन, त्याची डिग्री न पाहता तो कृष्णाचा भक्त आहे का हे पाहिलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याची डिग्री महत्त्वाची नाही, तो किती PhD घेतला हे महत्त्वाचं नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, भगवद्गीतेचं रहस्य समजण्याचं क्वालिफिकेशन किंवा पात्रता काय आहे? भक्तोसी मे सखाचेती, तू माझा भक्त आहेस आणि तू माझा सखा आहेस. म्हणजे आपण भक्त होण्याचा प्रयत्न करू, सखा बनण्याचा प्रयत्न करू. रहस्यम ते तद उत्तमम, सगळ्या अंधकारातनं बाहेर काढणारं रहस्य हे मी तुला सांगतोय. आणि तसंच रहस्य जे आहे हे आम्ही पुढे 6 दिवस आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे भक्त अर्जुनाने ते कसं समजून घेतलं, त्या दृष्टीनं आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर ह्यासाठी ही परंपरा जी आहे ही महत्त्वाची आहे. आणि म्हणून इथे वर्णन येतं पद्मपुराणमध्ये की आपण भगवद्गीता समजून कशी घ्यायची. मी एवं परंपरा सांगितली, तर इथे पद्मपुराणमध्ये सांगितलेलं आहे की संप्रदाय विहीन आहे मंत्रस्त्रे निष्फलमथा श्री ब्रह्म रुद्र सनका एवं वैष्णव परमोमता. हे 4 भगवान श्रीकृष्णापासून आलेल्या परंपरा आहेत. तर हे 4 संप्रदाय त्याला म्हटले जातात. आपण एक पाहिला ब्रह्मा. तर 4 संप्रदाय आहेत ज्यांना प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली. हे कोण आहेत? पहिले म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी, नंतर ब्रह्मा सृष्टीची उत्पत्ती ज्यांनी केली ते, रुद्र म्हणजे भगवान शिवजी, आणि त्याच्यानंतर सनका म्हणजे 4 चतुष्कुमार जे आहेत हे 4. तर ह्या 4 संप्रदायामध्ये आपण ही भगवद्गीता समजून घेतली पाहिजे. तुकाराम महाराज हे या मध्व संप्रदायामध्ये म्हणजे जे आपण प्रचार करतोय त्या संप्रदायामध्ये येतात. तर ह्या संप्रदायातल्या लोकांकडनं भक्ताकडनं भगवद्गीता समजून घेतली पाहिजे. बाकी त्याची डिग्री किंवा समाजामध्ये किती प्रतिष्ठित आहे याला काहीही महत्त्व नाही. त्याला अजिबात भगवद्गीता समजणार नाही, कारण ते रहस्य आहे. हे रहस्य ह्या परंपरेतून आलेल्या लोकांच्याकडून समजून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी आपली ही जी परंपरा आहे, आपण ज्या परंपरेत भगवद्गीता समजून घेणार आहोत ही तुम्हाला सांगितले मी. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, ब्रह्मा, नारद, व्यासदेव, याच्यामध्ये मध्वाचार्य, चैतन्य महाप्रभू, ज्याच्यामध्ये तुकाराम महाराज पण येतात, त्यानंतर भक्तिविनोद ठाकूर, भक्तिदान सरस्वती, प्रभुपाद, आणि आम्ही प्रभुपादांच्या संस्थेमध्ये प्रभुपादांची सहाय्यता करण्यासाठी, सर्व जगाचा उद्धार करण्यासाठी, सगळ्या जगामध्ये भगवद्गीतेचा प्रचार होण्यासाठी आम्ही जगातल्या सगळ्या भाषामध्ये हा भगवद्गीतेचा प्रचार करतो. तर आपण या परंपरेमध्ये आपण भगवद्गीता समजून घेणार आहोत. तर व्यासदेव जे आहेत हे भगवंताचे याला लिटररी इन्कार्नेशन म्हणजे साहित्यिक अवतार आहेत. भगवंत अनेक करण्यासाठी अनेक अवतार घेतात. तर व्यासांचा अवतार जो आहे हा साहित्यिक म्हणजे भगवंतांनी वेद जे सांगितले हे व्यासांनी लिहिले. आता काही जणांना वेद कुणी लिहिले हे माहिती पण नाही, काही जणांना धर्म कुणी सुरू केला हेही माहिती नाही. ज्याला तथाकथित हिंदू धर्म म्हणतात, आपण इथं हिंदू धर्म म्हणणार नाही, कारण भगवद्गीता हिंदू धर्माचा प्रचार करत नाही. जरी हिंदू भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ मानत असतील तरी भगवद्गीतेमध्ये कुठेही भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले नाहीत की हा हिंदूंसाठी आहे. परंतु हिंदू भगवद्गीतेला आपला धर्मग्रंथ मानतात.
वेदांना आपला धर्मग्रंथ मानतात, परंतु वेद कुणी लिहिले याचं उत्तर कुणाकडे नाही. हे स्वतः भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये देतात की सर्वस्य चाह हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च वेदैश्च सर्वैर अहम एव वैद्यो वेदांत कृत वेद वितेह चा अहम. ह्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात, मी सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित आहे. माझ्यापासून तुम्हाला स्मरण येतं, तुम्हाला जर विसरायचं असेल तर विसरणं पण मीच करतो, कारण कुणाला जर लक्षात ठेवायचं असेल तर तीही शक्ती मीच देतो. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपल्याला तिन्ही देतात, विसरायची शक्ती, लक्षात ठेवायची शक्ती आणि पालन करायची शक्ती. तर पुढे सांगतात की वेद, वेद याचा अर्थ आहे ज्ञान, वेद याचा सोपा अर्थ आहे ज्ञान. तर भगवंत सांगतात की वेदैश्च सर्वैर, सर्व वेद मी सांगितले. बघा, हे तथाकथित हिंदू जे समजतात की मी हिंदू आहे त्यांना सुद्धा माहिती नाही की वेद कोणी लिहिले. मी सांगितले, भगवान सांगतात वेदैश्च सर्वैर अहम, अहम म्हणजे मी. आता मी नव्हे, भगवान सांगतायत, म्हणून मी पण तुम्हाला सांगतोय, भगवान श्रीकृष्ण सांगतायत अहम एव वैद्यो. भगवान श्रीकृष्णाने हे वेद सांगितले. अर्थ कशासाठी सांगितले? वेदांत कृत, वेदाचं कशासाठी सांगितलेलं आहे भगवंताने? च अहम, मला समजण्यासाठी, म्हणजे मला नव्हे, भगवान श्रीकृष्णांना समजण्यासाठी, धर्म काय ते समजण्यासाठी. आणि ही परंपरा आहे. जे भगवान श्रीकृष्णाने सांगितलं जसं आहे तसं मी तुमच्यासमोर सांगतोय. मी म्हणू शकलो असतो की ते मी म्हणजे मीच. आता इतर ठिकाणी गेला तर सगळीकडे सांगतील तुम्हाला तो मी म्हणजे मीच, मीच कृष्ण आहे. पण आम्ही तसं सांगणार नाही, कारण कृष्णाने सांगितलेलं आहे, मी कृष्ण होऊ शकत नाही. हे कृष्णाने सांगितलेलं ज्ञान आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलं आहे तसंच त्याचा स्वीकार केला पाहिजे. कृष्णाने वेद सांगितले त्यांना समजून घेण्यासाठी आणि धर्म समजून घेण्यासाठी. तर व्यासदेव जे आहेत, या व्यासांनी हे सगळे वेद, सगळं जे ज्ञान आहे हे 4 वेदामध्ये सांगितलं, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. म्हणून आपल्याला नाव आहे असतं पहा, त्रिवेदी, चतुर्वेदी, द्विवेदी. म्हणजे त्रिवेदी म्हणजे 3 वेद जाणणारे, द्विवेदी म्हणजे 2 वेद जाणणारे, चतुर्वेदी म्हणजे 4 वेद जाणणारे. तर हे फक्त आज आडनावं शिल्लक राहिलेले आहेत, कुणाला त्या वेदाची सुद्धा नावं माहिती नाहीत. कारण कलियुगामध्ये आपल्यामध्ये तितकी बुद्धी नाही आहे, कलियुगामध्ये वेद समजण्याची बुद्धी नाही. म्हणून व्यासदेवांनी या 4 वेदापासून 18 महापुराणं लिहिली, तीही समजण्याची आपली ताकद नाही. आणि म्हणून ह्या सगळ्यांचं सार जे आहे हे भागवत लिहिलं. आणि म्हणून कलियुगामध्ये दुसरा कुठलाही ग्रंथ नाही सांगितला. तुकाराम महाराज सांगतात की कलियुगामध्ये फक्त 2च ग्रंथ आपण अभ्यास केला पाहिजे, गीता, भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कलियुगामध्ये दुसरे कुठलेही ग्रंथ आपल्याला लागू पडणार नाहीत. ते बाहेर त्याच्या युगासाठी होते, आपल्यासाठी नाहीत. आपण त्याच्या परे गेलेलो आहोत. आपल्यासाठी हा कुठलाही धर्मग्रंथ, कुठले वेद, कुठले पुराण, आजकाल बहुत त्याच्यामध्ये मनुस्मृतीची चर्चा केली जाते. मनुस्मृती ही कलियुगासाठी नाही. कलियुगासाठी 2च ग्रंथ आहेत, गीता, भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुकाराम महाराज सांगतात. तर गीता आणि भागवत, बाकी सगळे विसरून जागा, ते कलियुगासाठी नाही आहेत. कलियुगामध्ये तुम्हाला त्यातलं काहीही कळणार नाही, उलट गोंधळून जाताल. जसे आजकालचे लोक गोंधळून गेलेले आहेत ते सगळे ग्रंथ वाचून, हे सगळं असं का, हे असं का होतं, ते तसं का होतं. ही आपली बुद्धी तेवढी तल्लख नाही आहे समजण्यासाठी. म्हणून कलियुगामध्ये वेद, मनुस्मृती हे सगळं कलियुगासाठी नाही. कलियुगासाठी फक्त 2च, गीता, भागवत. कारण व्यासदेवांनी कलियुगातल्या लोकांना समजण्यासाठी त्यांच्या बुद्धीनुसार हे भागवत दिलेलं आहे. आणि भगवद्गीता हा महाभारताचा भाग आहे, तो सुद्धा व्यासदेवाने दिलेला आहे. आणि म्हणून हे 2 ग्रंथ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि त्यातला प्रामुख्यानं भगवद्गीता. तर ही भगवद्गीता सर्व वेदांचं सार आहे, जे भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी आता तुमच्या मनामध्ये भ्रम्य असता कामा नये की वेदांची उत्पत्ती कोणी केली. आणि ज्याला हिंदू धर्म समजतात तो हिंदू धर्म कोणी स्थापना केला. आपल्याला एक सर्वथा आपण धर्मामध्ये भेद करत नाही. ख्रिश्चन धर्माचा स्थापना कोणी केली? येशू ख्रिस्ताने, बरोबर आहे.
इस्लाम धर्माची स्थापना कोणी केली? गौतम मोहम्मद पैगंबर. बुद्ध धर्माची स्थापना कोणी केली? गौतम बुद्धाने. जैन धर्माची स्थापना कोणी केली? हिंदू धर्माची स्थापना कोणी केली? सगळे हिंदूच बसलेले आहेत ना समोर. तरी आपल्याला माहिती नाही, तरी आपल्याला माहिती नाही. कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात धर्म संस्थापनार्थाय. कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात धर्म संस्थापनार्थाय मी धर्माची स्थापना केली. हिंदू लोक भगवद्गीतेला आपला धर्मग्रंथ मानतात, पण आपला धर्म कुणी स्थापन केला हेच माहिती नाही. किती आपण अज्ञानामध्ये आहोत. आता बाकी तुम्ही जे सांगितलात, काही जणांना माऊली सांगितले, काही जणांना शंकराचार्य सांगितले, हे नंतर केलेलं आहे, त्यांनी स्थापना केलेली नाही. जसं इस्लाम धर्माची स्थापना पैगंबरनी केलेली नाही, त्यांनी फक्त भगवद्गीतेची जे काही वचनं आहेत ते उर्दूमध्ये त्या त्या भाषेमध्ये त्यांनी सांगितली. तो वेगळा धर्म नाही. अल्लाह म्हणजेच कृष्ण. भगवद्गीतेमध्ये जे आहे तेच कुराणमध्ये आहे, वेगळं नाही, वेगळा धर्म नाही आहे. कारण कुराण सुद्धा भगवद्गीतेवरतीच आधारित आहे. तसं जीजस हा भगवंत नाही, तो कधी म्हणत नाही की मी भगवंत आहे, मी भगवंताचा पुत्र आहे. मग त्यानेही जे ज्ञान सांगितलेलं आहे तेही भगवंताचं भगवद्गीतेतलंच ज्ञान आहे, हिब्रू भाषेमध्ये सांगितलं. धर्म वेगळा होत नाही वेगळ्या भाषेमध्ये सांगितला म्हणून भगवद्गीता हे सगळे जे इतर मार्ग नंतर निर्माण झाले त्याचं मूळ आहे भगवान श्रीकृष्ण. तर भगवान श्रीकृष्णांनी धर्माची स्थापना केली हे लक्षात ठेवा. ह्याच्या पुढे तुमच्या मनामध्ये भ्रम आणू देऊ नका की हिंदू धर्माचा कोणी स्थापन नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात मी स्थापना केलेली आहे. आणि पुन्हा भगवद्गीता ही सगळे हिंदू आपला धर्मग्रंथ मानतात, पण त्याच्यामध्ये काय आहे कोणालाच माहिती नाही. तो कुणी सांगितलं हे सुद्धा कोणाला माहिती नाही. कधी कधी मी अमेरिकेमध्ये एकदा प्रवचन द्यायला गेलो मोठ्या कॉलेजमध्ये, पिट्सबर्गमध्ये कार्नेगी मेलन नावाचं जगप्रसिद्ध, भारतातनं सुद्धा तिथे विद्यार्थी शिकायला जातात. त्याच्यामध्ये मी जवळजवळ 400 विद्यार्थ्यांना प्रवचन द्यायला गेलो होतो भगवद्गीतेवरती, की भगवद्गीता एन्शियंट नॉलेज फॉर द मॉडर्न स्टुडंट्स. हा माझा म्हणजे पुरातन ज्ञान हे आधुनिक युगासाठी हा माझा भगवद्गीतेचा विषय होता. आणि तिथे माझ्यासमोर जवळजवळ 400 तरुणी बसले होते, सगळे अमेरिकन इंडियन सगळे बसले होते. आणि मी भगवद्गीता विषय आहे म्हणून मी त्यांना विचारलं की भगवद्गीता किती जणांना माहिती आहे. आता त्याच्यामध्ये भारतीय वंशी सुद्धा होते. फक्त एकट्याने हात वर केला की गीता म्हणजे मला माहिती आहे. म्हटलं मला आश्चर्य वाटलं, अरे 400 लोकांमध्ये 400 लोक गीता एकट्याला माहिती आहे. मी त्याला विचारलं तुला गीतेबद्दल काय माहिती आहे. तो म्हणाला माझ्या मैत्रिणीचं नाव गीता एवढंच मला माहिती आहे. तर आजकाल हिंदू म्हणणाऱ्यांना सुद्धा गीता म्हणजे काय माहिती नाही, हे फक्त एका मुलीचं नाव आहे एवढंच माहिती आहे. गीता कधी बघितली नाही, काय असते माहिती नाही. आणि आम्ही गर्व से कहो हिंदू आहे. काय आहे गीता माहिती नाही, धर्म कोणी स्थापन केला माहिती नाही, मग गर्व कसला बाळगायचा. पाळून बाळगायला हरकत नाही, पाळा आणि मग पाळायला हरकत नाही. तर आपला तो विषय नाही आहे भगवद्गीता. तर धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर भगवान कृष्णाने ही धर्माची स्थापना केली. आणि हे जे आहे हे मग ह्याच्यामध्ये अनेक आहे, कर्मकांड आहे, ज्ञानकांड आहे, उपासनाकांड आहे आणि अनेक योग आहे. तर वेद जे आहे ते जसं तुम्ही एखाद्या मोठ्या मेडिकलच्या दुकानामध्ये औषध दुकानामध्ये गेल्यासारखं आहे. तर तुमच्याकडे प्रिस्क्रिप्शन नसेल तर तुम्हाला काय घ्यायचं कळणार नाही. तर वेदामध्ये अगदी शुद्धतेपासून ते मैथून स्त्री पुरुषांच्या संबंधापर्यंत सगळं काही सांगितलेलं आहे. म्हणून काही काही लोक खजुराहोचं ते स्त्री पुरुषांचे विचित्र पोजीस बघितले की गोंधळ करतात, अरे हे धर्माचा भाग कसा काय असू शकतो. कारण तसे लोक असल्यासाठी तो ते आहे, पण तो धर्म नाही. तो धर्म नाही. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. धर्म पहिला, त्या धर्मानुसार काम, धर्मानुसार अर्थ आणि धर्मानुसार मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. तर हे सगळे लोक काय करतात, काम तेवढं करतात, धर्माचं पालन नाही करत. आणि त्यानंतर अर्थ पैसे कमवतात पण धर्माचं पालन नाही करत. म्हणून त्यांचा काम आणि अर्थ दोन्हीही अनर्थ होऊन जातो. दोन्हीही काय होतं, अधर्म होऊन जातो.
आणि मग त्यांना मोक्ष हा त्यांचा उपाय शेवटी राहत नाही. तर त्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतायत की वेद जे इतकं काय काय सांगितलं आहेत की तुम्ही गोंधळून जाल, तुम्हाला एकतर कळणार नाही, काय त्याच्यामध्ये समजणार नाही. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये सांगतात भगवान की भगवद्गीता जी आहे ही सगळ्या वेदांचं सार आहे. तर यामिमां पुष्पिता वाचम प्रवदन्ते विपश्चिता वेदवादरता पार्थ नानद अस्तिनी वादिना. जे जो भगवद्गीतेचं पालन करतो त्याला वेदांमध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे ह्याचं पालन करण्याची गरज नाही. वेदामध्ये सुद्धा काय सांगितले पालन करण्याची गरज नाही. आता हा वेदामध्ये सांगितलेलं आहे की स्त्रियांनी वेद वाचू नयेत, स्त्रियांनी वाचू नयेत, पण असं भगवद्गीतेमध्ये भगवान सांगत नाही. तो वेदासाठी आहे, ते वेदांसाठी आहेत. वेद वाचू नयेत, स्त्रियांनी वाचू नयेत, इतरांनी वाचू नयेत, फक्त ब्राह्मणांनी वाचायत, हे वेदांसाठी आहे. परंतु भगवद्गीतेमध्ये काही बंधन नाही, कोणीही वाचू शकतं, कोणीही पळू शकतं, इथे कुठलंही बंधन नाही. तर वेद जे आहेत हे तुम्हाला टप्प्याटप्प्यानं सर्वोच्च स्तरावरती आणतात. आणि म्हणून टप्प्याटप्प्यानं, कारण सगळ्याच व्यक्ती ज्या आहेत त्या एकाच भावनेच्या नसतात, प्रत्येकजण वेगवेगळ्या स्तरावरती आहे. म्हणून वेद तुम्हाला अनेक गोष्टी करत 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 शेवटी भगवद्गीतेच्या स्तरावर आणतो. पण जो भगवद्गीता समजून घेऊन पालन करायचा प्रयत्न करतो त्याला पुन्हा पाठीमागे जायची गरज नाही. तर उदाहरणादाखल तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा इयत्ता करत करत 10वीपर्यंत येऊ शकता, किंवा 10वीला डायरेक्ट बसू शकता ती भगवद्गीता. त्यासाठी तुम्हाला 1 ते 8वीपर्यंत अभ्यास करण्याचा गरज नाही, कारण 10वीच्या अभ्यासामध्ये सगळा पहिल्याचा अभ्यास येतो ना. 10वीला जो बसतो त्याला सगळे अभ्यास होतो. पण पहिलीत असणारा म्हणू शकत नाही की मी 10वीला बसणार आहे. 10वीतला म्हणू शकतो की मी 8वीत आहे, 9वीत आहे, 7वीत आहे. परंतु 10वीत असलेल्या व्यक्तीला पुन्हा कधी दुसरीत जाऊन बसासारखं वाटतं का, किंवा जायची गरज आहे का? अजिबात नाही. त्याचप्रमाणे सर्व वेद, इतर ज्ञान आणि भगवद्गीता आहे. इतर सगळं तुम्हाला भगवद्गीतेपर्यंत आणण्यासाठी आहे, कारण ह्याच्यामध्ये सर्वोच्च ज्ञान आहे. सर्वोच्च ज्ञान आहे जे इतर ज्ञानांचं सार आहे. जे तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीचं पालन करण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही भगवद्गीतेमध्ये पालन करत असाल तर तुम्ही सगळं पालन करतात आणि सर्वोच्च पालन करतात. तर हा भेद आहे. आणि म्हणून स्वतः भगवान श्रीकृष्णच अर्जुनाला सांगतात की त्रैगुण्य विषयात वेदात निस्त्रैगुण्यो भवार्जुन. वेद जे आहेत हे 3 प्रकारचे लोक आहेत. तामसिक लोक आहेत, राजसिक लोक आहेत आणि सात्विक लोक आहेत. त्यांच्यासाठी वेद आहेत. राजसिक, तामसिक आणि सात्विक, प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असतात. तुम्हाला हा कधी प्रश्न पडला असेल की प्रत्येकाचा स्वभाव का वेगळा असतो, तर त्याच्या गुणाप्रमाणे त्याचा वेगळा स्वभाव असतो. आणि म्हणून तिथनं त्यांना वर आणण्यासाठी तसा त्यांना ज्ञान दिलेलं आहे. परंतु एकदा तुम्ही भगवद्गीतेचं पालन केलं, जे मनुष्य जन्मामध्ये अपेक्षित आहे भगवद्गीता पालन करणे, तर आपण हे सगळं केलेलं आहे पूर्वी. म्हणून तर आपल्याला भगवद्गीतेपर्यंत भगवंतांनी आणलेलं आहे. म्हणून तर तुमच्या मनामध्ये विचार आला भगवद्गीता ऐकण्यासाठी, पालन करण्यासाठी आपण जावं. ह्याचं कारण तुम्ही सगळं काही पूर्वी केलेलं आहे, पुन्हा त्याच्याकडे परत जायची गरज नाही. म्हणून भगवद्गीता तुम्हाला भगवंतांनी जिथपर्यंत आणलेलं आहे, जिथं आता सर्वोच्च समजण्याची तुमची पाळी आहे किंवा तुमचं ज्ञान तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. तर भगवद्गीता काय आहे? वेदैश्य सर्व ना त्रैगुण्य विषयात वेदा निस्त्रैगुण्यो. अर्जुना, निस्त्रैगुण्यो, तू 3 गुणाच्या परे हो, तू 3 गुणाच्या वरती हो. म्हणजे काय? सत्व, रज आणि तम. सत्वगुणापासून, तमोगुणापासून, रजोगुणापासून तू वरती हो. निस्त्रैगुण्यो म्हणजे सात्विक पेक्षाही पुढचा जो गुण आहे त्याला शुद्ध सत्व म्हणतात. जे शुद्ध सत्व गुणामध्ये तू स्थापित हो. म्हणजे ही भगवद्गीता जी आहे ही 3 गुणांच्या पेक्षाही वरची आहे, तुम्हाला 3 गुणापेक्षाही वर आणते. आणि म्हणून अर्जुनाला सांगतायत की ह्याच्यामध्ये काय होतं? निर्द्वंद्वो, तुम्हाला द्वंद्वातून बाहेर येता येतं. आज आपण द्वंद्वामध्ये अडकतो आहोत. आपल्याला सुख आहे तर दुःख आहे, अंधार आहे तर उजेड आहे, मान आहे तर अपमान आहे, सुख आहे तर दुःख आहे.
ह्या द्वंद्वामध्ये आपलं जीवन अडकलेलं आहे. तर आपल्याला भगवद्गीता ह्या द्वंद्वातून बाहेर काढते. निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो म्हणजे आपल्याला कायम सत्व गुणामध्ये ठेवते, जिथून आपल्याला पुढचं ज्ञान होऊ शकतो. निर्द्वंद्वो नित्य सत्व निर्योगक्षेम म्हणजे तुमच्या जीवनाचं लक्ष फक्त खाणं पिणं आणि पशुसारखं जगणं राहत नाही. निर्योगक्षेम तुम्हाला भगवंत सगळं काही पुरवत आहेत. भगवंताने सगळं तुमच्यासाठी अगोदरच दिलेलं आहे. त्याच्यासाठी भगवंताकडे तुम्हाला काही मागण्याची गरज नाही. हे भगवंत तुम्हाला भगवद्गीतेमध्ये समजून सांगतील. सगळ्यांची काळजी भगवंत घेत आहेत, म्हणून तुम्हाला भगवंताकडे जाऊन मला हे दे मला ते दे मागायची गरज नाही. निर्योगक्षेम पूर्णपणे तुमची एवढी श्रद्धा वाढवतील की तुम्हाला माझं कसं होईल जगण्याचं काळजी करण्याची कारण नाही. निर्योगक्षेम. आत्मवान सगळ्यात मोठं काय आहे? आत्मवान म्हणजे तुम्हाला आत्मस्तरावरती भगवद्गीता जगायला शिकवेल. आता आपण शरीर स्तरावरती जगतो आहोत. आपण जे स्वतःला समजतो त्याप्रमाणे आपण जगतो आहोत. आपण आत्मा आहोत ह्याप्रमाणे आपण जगत नाही आहोत. म्हणून भगवद्गीता तुम्हाला आत्मस्तरावरती जगायला शिकवेल. जसं आत्मस्तरावरती ज्यावेळेला जगतो त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये शरीर पण येतं, मन पण येतं, बुद्धी पण येते. पण आपण नुसतं शरीरानं ज्या वेळेला चालतो त्यावेळेला आपलं मन बुद्धी आणि आत्मा याचा आपल्याला बॅलन्स होत नाही. आणि म्हणून लोक त्रस्त आहेत. लोकांचा त्रस्त होण्याचं कारण काय? शरीर एक सांगतं, मन एक सांगतं, बुद्धी एक सांगते, आपल्याला करावसारखं एक वाटतं आणि एवढं सगळं करून आपल्याला त्याच्यामध्ये आनंद येत नाही. कारण आत्म्याला या चारही गोष्टीची काही कर्तव्य नाही. म्हणून आत्म्या स्थितीवरती आपण केलं तर आपलं मनही शांत राहील, बुद्धीही चलाक राहील आणि त्याच्याबरोबर आपलं शरीरही स्थिर राहील आणि आपली बुद्धी पण स्थिर राहील. आणि ह्याला समाधी अवस्था म्हटलेलं आहे. समाधी म्हणजे आत्मस्तरावरती जो जगतो आत्म्याप्रमाणे अहंकार म्हणजे उपाधी, त्याच्यानंतर मन, त्याच्यानंतर बुद्धी आणि शरीर, हा समाधी. मग तुम्ही तुमच्या कामामध्ये सुद्धा असाल, इंजिनियर असाल, डॉक्टर असाल, स्वयंपाक करत असाल तर तुम्ही समाधी अवस्थेमध्ये राहू शकता. ही भगवद्गीतेची संकल्पना आहे. भगवद्गीता समजण्यासाठी पाळण्यासाठी काही सोडून जाण्याची गरज नाही. जे आहे तिथे जिथे आहे तिथे राहून त्याचा उपयोग कसा करायचा हे भगवद्गीता आपल्याला शिकवते. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की गीता भागवत करती श्रवण. हे म्हणून हे समजण्याची पद्धत जसं आपण सामान्य ज्ञान समजून घेतो. सामान्य ज्ञान आपण कॉलेजमध्ये जातो, आपण 3 गोष्टी पाहतो. एक म्हणजे आपला अभ्यासक्रम पाहतो ना आपण, अभ्यासक्रम काय आहे. दुसरी गोष्ट पाहतो तो की शिकवणारा प्रोफेसर, आणि हे दोन्ही असेल तर आपल्याला चालतं का. तिसरं युनिव्हर्सिटी. आपल्याला युनिव्हर्सिटी पाहिजे, प्रोफेसर पाहिजे आणि सिलेबस पाहिजे. या 3 गोष्टींनी आपल्याला हे ज्ञान जे आपण प्राप्त करतो ते प्राप्त होतं. त्याचप्रमाणे आध्यात्मिक ज्ञानसुद्धा संप्रदाय म्हणजे युनिव्हर्सिटी म्हणजे परंपरेतून चालत आलेलं ज्ञान, प्रोफेसर म्हणजे गुरु आणि सिलेबस अभ्यासक्रम भगवद्गीता. गुरु जर भगवद्गीता सोडून दुसरं काय सांगत असेल तो गुरु नाही, तो परंपरेमध्ये येत नाही. म्हणून सत्य जर आपल्याला समजायचं असेल तर गुरु, साधू आणि शास्त्र म्हणजे भगवंत जर आपल्याला समजायचे असतील, भगवद्गीता जर आपल्याला समजायचं असतील तर काय आहे, संत, पंथ आणि ग्रंथ हे 3 महत्वाचे आहे. नुसता संत उपयोगाचा नाही, नुसता ग्रंथ उपयोगाचा नाही आणि नुसता पंथ उपयोगाचा नाही. आजकाल नुसते गुरु भरपूर झालेले आहेत पण त्यांना ना संप्रदाय आहे ना अभ्यासक्रम किंवा ग्रंथ आहे. आपल्या मनाला येईल ते सांगतात, आपल्याला मनाला तसे वागतात आणि अज्ञानी लोकांना काय समजत नाही आणि ते काढतात आणि फसले जातात. म्हणून सत्य जर समजायचं असेल भगवद्गीते ह्या 3 महत्वाचं आहे. एक म्हणजे संप्रदाय म्हणजे युनिव्हर्सिटीसारखा आहे आणि त्या संप्रदायामध्ये येणारा प्रोफेसर म्हणजे तो गुरु आणि त्याच दोघांच्याकडे सगळ्यात महत्वाचं अभ्यासक्रम. जे गीता आणि भागवतमध्ये नाही तो धर्म नाही. कलियुगामध्ये त्याचं पालन करण्याची काहीही गरज नाही, कारण कलियुगामध्ये धर्म आहे गीता भागवत. तुकाराम महाराज सांगतात गीता आणि भागवत त्याचं पालन करा.
इतर कशाचं पालन करण्याची कलियुगामध्ये गरज नाही. तर आपण गीतेवरती जास्त भर देणार आहोत. तर ही अर्जुनाकडे कशी दिली भगवद्गीता पहा, की तद्विधी, याला विधी आहे, कुठलंही ज्ञान प्राप्त करायला विधी आहे. तद्विधी प्रणिपातेनं, म्हणजे गुरुला शरण जा. परिप्रश्नेनं, नुसतं गुरु सांगतो तर ऐकत बसायचं नाही. परिप्रश्नेनं आपली काय शंका असेल तर त्याला विचारली पाहिजे. परिप्रश्नेनं सेवया, आणि सेवा कर, भगवंताचे आणि भक्तांची वैष्णवांची सेवा. या 3 माध्यमातून आपल्याला भगवंताची भगवद्गीता समजायला येईल. आणि म्हणून आपण हे जे ज्ञान आहे, या सत्य जे आहे, या 3 मार्गानं, परिप्रश्नेनं सेवया. तर आपल्याला भागवतमध्ये सांगितलेलं आहे की तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमम. तस्मात् गुरुकडे गेलं पाहिजे, गुरुकडे गेलं पाहिजे. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय भगवत प्राप्ती नाही. काही लोक म्हणतात गुरुची काय गरज आहे. जर तुम्ही मेडिकलचं पुस्तक वाचून डॉक्टर होऊ शकता का? त्याला प्रोफेसर लागतो. तिथं म्हणता का कॉलेजमध्ये जाऊन भगवद्गीता का, कॉलेजमध्ये जाऊन मेडिकल सायन्स शिकायची काय गरज आहे, मी वाचेन आणि मी डॉक्टर होईन, अशा डॉक्टरकडे तुम्ही जाल का तुमची ट्रीटमेंट करून घ्यायला? कोणी जाणार नाही. इंजिनिअरिंग जायचं आहे, मग प्रोफेसरची काय गरज आहे? मी इंजिनिअरिंगचं पुस्तक वाचून इंजिनियर होऊ शकतो, अशा माणसाला तुम्ही घर बांधायला द्याल का? नाही देणार. म्हणजे गुरु ज्ञान समजण्यासाठी आवश्यक आहे, परंतु गुरु कोण आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. आपण तिथेच घोळ करतो. आपण गुरु फक्त कपड्यावरनं ठरवतो, आपण गुरु फक्त कसा दिसतो याच्यावरनं ठरवतो, आपण गुरु फक्त त्याला किती शिष्य आहेत याच्यावरनं ठरवतो. पण गुरु हा जोपर्यंत गीता आणि भागवतचा आधारानं बोलत नाही आणि त्याच्यामध्ये जे आहे तोपर्यंत सांगत नाही, तो गुरु नाही. कारण कृष्णं वंदे जगद्गुरुम, सगळ्यांचा गुरु कोण आहे? कृष्ण आहे. म्हणून कृष्ण आपल्या सगळ्यांचा गुरु आहे. म्हणून त्या परंपरेमध्ये येऊन आपण जी मगाशी परंपरा पाहिली, त्या परंपरेमध्ये कृष्णाचं ज्ञान जसं आहे तसं आपल्यापर्यंत पोचवतो तो गुरु. उगीच आपलं शिक्का मारला की गुरु कोण होत नाही, या संप्रदायामध्ये आलेला तो गुरु. तर ह्या माध्यम तस्मात् गुरुं प्रपद्येत, अशा गुरुला शरण गेलं पाहिजे. कशासाठी? जिज्ञासू, आपण चौकशी केली पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. श्रेय म्हणजे सर्वोत्कृष्ट काय आहे, उत्तम, आपल्याला अंधकारातून बाहेर काढणारं सर्वोत्कृष्ट ज्ञान काय आहे, हे ज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला गुरुकडे गेलं पाहिजे. काय लोकांना, आमच्याकडे भरपूर लोक येतात, आम्हाला गुरु पाहिजे, तुम्ही आमचे गुरु व्हा. आम्ही त्यांना सांगतो की नाही, आम्ही कोणाचे गुरु होत नाही. पहिला तुम्हाला शिष्य बनवतो आणि मग तुम्ही गुरु शोधा. आज काय होतं, गुरु सगळेजण कोणालाही गुरु म्हटलं की सगळे स्वीकारतात, पण आम्ही चांगले शिष्य बनवतो, मग तुम्ही गुरु शोधा. तसा मार्ग देणारा तुम्हाला आम्ही मार्ग काय शिकवतो, आम्ही तुम्हाला पालन करायचं आहे कसं शिकवतो, चांगले शिष्य बनवतो, आणि मग तुम्ही गुरु कोण आहे तो स्वीकार करा. अज्ञानाने गुरु स्वीकार करू नका. आणि म्हणून गुरु महत्वाचा आहे, परंतु सध्या आपण कृष्णं वंदे जगद्गुरुम, कृष्ण काय सांगतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांनी दिलेलं ज्ञान आहे आपल्याला सगळ्या अंधकारातून बाहेर काढतं. हे कसं ते तुम्हाला आजच्या दिवशी समजणार नाही, त्याच्यासाठी कृपा करून पुढचे 6 दिवस येत चला. थोडं थोडं आपल्याला उलगडत जाईल की एकापेक्षा एकामध्ये एक असे विषय गुंतलेले आहेत, तर सगळ्या अज्ञानातून बाहेर करतं. आणि म्हणून आपण त्या गुरुचा स्वीकार करतो. आता भगवद्गीता सांगितली कोणाला? अर्जुनाला सांगितली. तर अर्जुनाने भगवद्गीता कुठल्या भावनेमध्ये समजून घेतली? हा अर्जुनाचा भाव जो आहे हा एका श्लोकामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये उल्लेख केलेला आहे. कार्पण्य दोषो प्रवृत्त स्वभावा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयस्यान् निश्चितन ब्रूहितन्मे शिष्यस्तेहम शादी माम त्वां प्रपन्नम. इथे काय सांगितलं आहे? कार्पण्य दोषो, माझ्यामध्ये दोष आहे हे कबूल केलेलं आहे. पहिला मी तुम्हाला 4 दोष सांगितले, हे आपल्यामध्ये आहेत. हे 4 दोष जोपर्यंत आहेत आपल्यामध्ये ज्ञान नाही मिळणार. कार्पण्य दोषो म्हणजे मला काय खरं आहे, काय खोटं आहे, काय करतोय, बरं आहे की वाईट आहे, मला काहीही समजत नाही, मी गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे. अर्जुन गोंधळलेल्या अवस्थेमध्ये गेला.
कुणाकडे? कृष्णाकडे गेला. आणि त्याला काय सांगतोय? हे सगळ्यात महत्वाची लाईन आहे भगवद्गीता समजण्यासाठी. यत् श्रेयस्यान ब्रूहि निश्चितन्मय. माझं हित कशामध्ये आहे हे तुम्ही मला सांगा. भगवद्गीता समजून घेण्याचा किंवा भगवंत समजून घेण्याचा, भगवंताकडे जाण्याचा हा मार्ग आहे. माझं हित कशामध्ये आहे हे तुम्ही मला सांगा. आपण आता कसं करतो? आपण आपलं हित ठरवलेलं आहे आणि ते मागण्यासाठी गुरुकडे जातो. गुरु म्हणतो तथास्तु. ते झालं की तोच आपल्याला भगवंत वाटायला लागतो. हा असा भगवंत आपल्याला प्राप्त होणार नाही. भगवद्गीतेची पद्धत काय आहे? माझं हित काय आहे हे तुम्ही मला सांगा. कारण मी गोंधळलेला आहे, मला काही माहिती नाही. आणि या दृष्टीनं अर्जुनाने ही भगवद्गीता सांगितली, भगवद्गीता ऐकली. शिष्यस्तेहम, म्हणून मी तुम्हाला स्वीकार करतो. शादिमान पान, मी तुम्हाला शरण आलो आहे. पण माझं हित कशामध्ये आहे हे तुम्ही मला सांगा. म्हणून तुमचं हित कशामध्ये आहे हे तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता. आणि त्याच्यापेक्षा तुमचं हित कशामध्ये आहे हे भगवद्गीता तुम्हाला सांगते की माझं हित कशामध्ये आहे. आता आपण हित कशामध्ये आहे? चांगला पैसा कमवणं, बिझनेस कमवणं, चांगलं संसार असणं, हे आपलं हित वाटतं. पण त्याच्यामध्ये आपलं हित नाही आहे. आपलं हित कशामध्ये आहे हे भगवंत आपल्याला सांगतील. आणि म्हणून आपल्याला भगवद्गीता ऐकली पाहिजे आणि जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. आणि ही अशी भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुनाचा साक्षात्कार काय पहा. सर्वमेतमृतं मन्ये, की तुम्ही जे काय सांगितलं हे मला समजलं. यन्मावदसी केशवा, तुम्ही जे काय सांगितलं हे मी माझ्या जीवनामध्ये काय करेन की मला हे सगळं तुम्ही आहे हे समजलं आणि मी तुम्ही जे सांगाल हे मी पालन करेल. तर ह्या अवस्थेपर्यंत आपल्याला 6व्या दिवसापर्यंत यायचं आहे. आणि त्यासाठी हा भगवद्गीतेचं पालन काम करणं महत्त्वाचं आहे. तर धर्म जो आहे याला शास्त्र म्हटलेलं आहे. तर भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की यम शास्त्रविधीम उत्सृज्यम वर्तते काम करता न सिद्धीम अवापनोती न सुखम न पराम गतीम. म्हणजे शास्त्र सोडून, म्हणजे भगवद्गीता सोडून जो जीवन जगतो त्याला काय होतं? भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की न सिद्धीम, म्हणजे तो जे काय करतोय त्याच्यामध्ये त्याला पूर्णता प्राप्त कधीच होणार नाही. मग तुम्ही किती यशस्वी जीवनामध्ये व्हा, तो अयशस्वीच राहील, अपूर्णच राहील. भगवद्गीतेचं पालन नाही. न सिद्धीम अवापनोती न सुखम, त्याला शाश्वत सुख कधीच प्राप्त होणार नाही. न पराम गतीम, म्हणजे मनुष्य जन्मामध्ये जे काही प्राप्त करायचं आहे ते त्याला कधीही प्राप्त होणार नाही. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य कार्य अवस्थित. जे काही तुम्हाला करायचं आहे जीवनामध्ये हे शास्त्राप्रमाणे करा. म्हणजे तुमच्या जीवनाला मार्गदर्शन आहे. तुम्हाला भगवद्गीतेचं मार्गदर्शन आहे. प्रत्येकाला जीवनामध्ये मार्गदर्शन पाहिजे. आपण भगवद्गीता काय सांगताय कमीत कमी समजून तरी घ्या. पालन करायचं की नाही ते 6व्या दिवसानंतर ठरवा. समजून तरी घ्या. तर 6 दिवस आपण भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे याचा अभ्यास करणार आहोत. आणि यासाठी भगवद्गीतेमध्ये आपण अध्यायानुसार अभ्यास करणार नाहीत. भगवद्गीतेमध्ये 5 विषयांबद्दल सांगितलेलं आहे. भगवान कोण आहे, आत्मा काय आहे, ही प्रकृती काय आहे, कर्म म्हणजे काय आहे, काळ काय आहे, आणि शेवटी भगवंताची भक्ती म्हणजे काय आहे. हे भगवान श्रीकृष्णांच्या भगवद्गीतेच्या श्लोकामधून या सगळ्या गोष्टी आपण पुढील 5 दिवस समजून घेणार आहोत. तर आजचं प्रवचन मी इथंच थांबतो. तर भगवान कृष्ण जे आहेत, कृष्णाचंच का ऐकावं, कृष्ण कोण आहेत, कृष्ण भगवान का, आणि त्यांच्याकडनंच आपण का ज्ञान का घ्यावं ह्याच्याबद्दल आपण उद्याच्या प्रवचनामध्ये चर्चा करू. तर आजचं प्रवचन मी इथे थांबवतोय. आता तुम्ही जे काही प्रश्न आज जे काही ऐकलेत त्याच्याबद्दल तुम्ही काय प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. धन्यवाद. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न असतील लाजायचं काय कारण नाही. इथं प्रश्न विचारायला पैसे घेतले जात नाहीत. हां, उत्तर भगवद्गीता किंवा भागवतमध्येच तुम्हाला मिळेल. कृष्ण ना, हो, सगळ्या मूळ जे आहे भगवान श्रीकृष्णच आहेत. कृष्णच आहेत. हिंदू धर्म नाही आहे. हिंदू ही जीवन पद्धती आहे. हिंदू ही जीवन, सगळेजण म्हणतात जीवन पद्धती आहे, पण ती जीवन पद्धती काय?
कसंही वागणं म्हणजे जीवन पद्धती आहे का? नाही, हिंदू म्हणजे जीवन पद्धती असेल, मग कुठली जीवन पद्धती आपण वागतो ती नाही. भगवद्गीतेनुसार जीवन पद्धती आपण वागतो तशी जीवन पद्धती नाही. सगळे म्हणतात जीवन पद्धती कुठली? भगवद्गीतेमध्ये सांगितलेली ती जीवन पद्धती. ठीक आहे. तर हिंदू हा शास्त्रामध्ये उल्लेख आहे, म्हणजे भारत जो आहे किंवा संपूर्ण जगाला हिंदू भूमी म्हणलेलं आहे. हा फक्त एवढासा भारतापुरती नाही. हा धर्म जो आहे हा संपूर्ण जगासाठी आहे, संपूर्ण मानवजाती नव्हे, जीवांसाठी आहे, फक्त मानवसाठी नाही, सगळ्या जीवांसाठी आहे. ह्याच्यामध्ये कावळे आले, कुत्री आले, गाढव सगळे आले, सगळ्यांच्यासाठी आहे. पण मनुष्य जन्मामध्ये आपण समजू शकतो, म्हणून आपल्याला हा समजून घेतला पाहिजे. ठीक आहे. तर भगवद्गीतेमध्ये हिंदू शब्द नाही, ह्याला भागवत धर्म म्हटलेला आहे. ह्याचं कारण का? भगवंतांनी सांगितलेला, म्हणून याला भागवत धर्म म्हटलेला आहे. ह्यालाच वैदिक धर्म म्हणतात, म्हणजे वेदामध्ये जे सांगितलेलं आपल्या जीवनामध्ये पालन करतो, म्हणून त्याला वैदिक म्हणतात. सनातन म्हणतात कारण आपल्या आत्मा जो आहे त्याचा धर्म आहे, म्हणून त्याला सनातन धर्म म्हणतात. ठीक आहे. याला अनेक नावं आहेत, परंतु सगळ्याचा आधार ही भगवद्गीता आहे. सगळ्याचा आधार ही भगवद्गीता आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुम्हाला जोरात बोललं पाहिजे कारण बाहेर पाऊस पडतोय. माईक पोचेल का तिथपर्यंत? जसं भगवद्गीतेचं सार मूळ हे वेद आहेत, तसं सर्व धर्माचं मूळ हे वेद आहेत का? सगळे जितके म्हणून आपण पंथ पद्धती पाहतो, या सगळ्याचं मूळ आहे वेद. वेद याचा अर्थ आहे ज्ञान. समजलं का? आणि सगळं मूळ जे आहे हे शेवटी भगवंतांनी दिलेल्या ज्ञानावरतीच आधारित आहे. आता हे शेवटच्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की कसं बायबल भगवद्गीतेतलं आहे, कुराण कसा भगवद्गीतेतला आहे, हे शेवटच्या दिवशी सांगेन. आता तुम्हाला भगवद्गीता काय हेच माहिती नाही तर बाकीच्याबद्दल काय उपयोग आहे? आपण पहिला 6 दिवस भगवद्गीता समजून घेऊ आणि सगळ्याचं सूत्र कसं भगवद्गीतेचं ज्ञान आहे हे शेवटच्या दिवशी आपण पाहू. ठीक आहे. आता पहिला 6 दिवस भगवद्गीता समजून घेऊ. ठीक आहे. हरे कृष्ण. सगळ्यात जितकं म्हणून ज्ञान दिसतंय या जगामध्ये, वेदामध्ये सांगितलेलं आहे की व्यासोच्छिष्टं जगत सर्वम. या जगामध्ये असं कुठलंही ज्ञान नाही की जे व्यासाने सांगितलेलं नाही. व्यासांनी सांगितलेलं ज्ञान कुठलंही या जगामध्ये नाही. डिटेल्स वेगळे आहेत, म्हणजे त्याचं पालन थोड्या वेगळ्या प्रमाणामध्ये आहे, पण मूळ जे आहे हे भगवद्गीतेमध्येच आहे. ज्ञान भगवद्गीतेमध्ये आहे, तिकडनं बाकी सगळं येतं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आत्ता आपण सगळ्यांना असं सांगितलं आजचा पहिला की मी कोण आहे, म्हणजे आपण सगळे समजतो की शरीर आहे. हां आवाज येतो ना ऐकायला? हां हां. हां. त्याप्रमाणे सगळं जगातली माणसं वागतायत, सर्वसामान्य जी कोण आहेत ती. पण आपण असं ज्ञान देतोय गीते मार्फत भगवंत की शरीर नसून आत्मा आहे. तर मग सध्या जे सगळ्यांचं वागणं आहे तर आपण आत्मा आहे अशी समज करून आपण कशा प्रकारे वागायला पाहिजे हां, ते शेवटच्या दिवशी सांगणार. असं अजून आत्मा काय तेच आपल्याला माहिती नाही. बर बर. आत्म्याची लक्षणं काय तेच माहिती नाही. आज फक्त आत्मा कशासाठी की हे आत्मज्ञान आहे एवढ्यासाठी मी आत्मा सांगितलं. बर बर. अजून आत्म्याची लक्षणं सांगायची आहेत, आत्मा कोण आहे सांगायचं आहे, तो असा का वागतो सांगायचा आहे, बर. आणि मग शेवटी आपण कसं वागायचं हे सांगायचं आहे. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. ऍक्च्युली तुम्ही हुशार लोक आहात म्हणून हा 6 दिवसाचा भगवद्गीता कोर्स करतो. मी अमेरिकेमध्ये याला महिना घेतो कारण त्यांना अगोदर आत्मा हे समजायला 8 दिवस लागतात. तुम्ही कमीत कमी हा शब्द ऐकलेला तरी आहे, माहिती नाही काय आहे ते.
तुम्ही आत्मा आहे एवढं माहिती तरी आहे. अमेरिका किंवा युरोपमध्ये आत्मा आहे हे समजायला 8 दिवस लागतात. तर तेवढ्या स्तरावरती तुम्ही अगोदरच पार केलेला आहात, तुम्ही बुद्धिमान आहात अगोदरच. भारतामध्ये जन्म घेतल्याचा हा फायदा आहे की कमीत कमी आत्मा काय आहे माहिती नसे ना का, आपण आत्मा आहे हे तरी माहिती आहे. म्हणजे बेसिक तुमचं सुरू आहे. तर कसा वागतो, का असा वागतो, तर नंतर काय आहे, शरीर काय, ते ना आपण थोडं थोडं बघून जाऊ. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरे कृष्ण. मग अशी आपण उल्लेख केला होता की मनुस्मृती ह्या युगासाठी नाहीये, कलियुगासाठी नाही, तर ती Correct. कोणत्या युगासाठी होती? आणि मनुस्मृती दुसरं- ही जी आहे ही पहिल्या 3 युगामध्ये चालते. पहिल्या 3 युगामध्ये सत्य, द्वापार आणि त्रेता. कारण मनुस्मृती केव्हा होती, सगळं जग ज्यावेळेला एकाच राजाखाली होतं त्यावेळेला ते कायदे होते. आता सगळं जग एका राजाच्या हाताखाली आहे का? नाही आहे. म्हणून त्या त्या देशाच्या घटना आहेत. मग ती मनुस्मृतीला मान्य होणारच नाही आणि ते लोक मनुस्मृतीला मान्य करणारच नाही. ठीक आहे. आणि मनुस्मृती कुणासाठी आहे की ज्यांना ज्ञान आहे त्यांच्यासाठी आहे, जे शरीर स्तराच्या पलीकडे गेलेले आहेत आणि ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी आहे. जे शरीर स्तरावरती आहे त्यांच्यासाठी नाही. कुठलंही ज्ञान, वेदाचं ज्ञान जे आहे किंवा वेदावर आधारित जे ज्ञान आहे हे आत्मोद्धारासाठी आहे, शरीरासाठी नाही. तुम्ही शारीरिकदृष्ट्या त्याला बघायला गेले की गोंधळ होणार. समजलं का? शारीरिकदृष्ट्या त्याच्याकडे बघितलं की मग तो गोंधळ होणार. मग ह्यांच्यासाठी हे नियम, तो नियम, हे गोंधळ होणार. कुठल्याही, जसं भारताचे नियम हे फक्त भारतातल्या लोकांसाठी आहेत. अमेरिकेतलं येतं कोण आला त्याला इथले नियम पालन करावे लागतात. पण भारताचे नियम अमेरिकेत लागू पडत नाहीत, ते त्या देशातले वेगळे आहेत. त्याप्रमाणे मनुस्मृतीचे नियम कलियुगामध्ये लागू पाडत नाहीत किंवा कोणी पालनही करू शकत नाही, त्याचा विचारही करण्याची गरज नाही. ठीक. अनिष्ट प्रथा होत्या, म्हणजे आपण ज्याला आता नाही ज्याच्या म्हणजे हे करतो, सती प्रथा वगैरे, तर त्या काळासाठी त्या चालत होत्या का? नाही, ह्या ज्या सगळ्या प्रथा आहेत ना ह्या कलियुगामध्ये नाही आहेत. सती जायचं ह्याचं महत्त्व कळालं तर ते सतीचं ठीक आहे, त्याला माहिती असेल तर. तुम्हाला फक्त एक उत्तर म्हणून सांगतो, हे पहिल्यांदा सांगतो, ह्या युगामध्ये लागणार नाही. ठीक आहे. सती जाण्याच्या पाठीमागची भावना काय आहे की सती जी आहे, पहिली सती जी आहे ही सती शंकराची पत्नी, तिला पतीचा अपमान सहन झाला नाही आणि म्हणून ती सती गेली पहिली. त्याच्यानंतर प्रथा काय आहे की आपला पती जो आहे, आपल्याला माहिती आहे की हिंदू धर्म, वैदिक धर्मानुसार पती पत्नी हे दोघांना, पत्नीला अर्धांगिनी मानलेलं आहे. अर्धांगिनी, बरोबर. आता इथे आम्ही आत्ता पाळायचं नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे, पण याचा हेतू काय होता हे सांगतो मी तुम्हाला. आता पाळू नका, पाळू कोणू शकणार नाही. सती प्रथा ही भगवंतानीच बंद केलेली आहे 5000 वर्षापूर्वी. राजाराम मोहन रायनी नव्हे, ही 5000 वर्षापूर्वी भगवंतानीच बंद करून टाकलेली आहे. ती नंतर ती काय जबरदस्ती व्हायला लागली तिच्याबद्दल, तर भगवंतानी सांगितलं त्याच्यापेक्षा उच्च आपल्याला काहीतरी दिलेलं आहे. तर त्याचा अर्थ काय असतो की पत्नी एवढं प्रेम करते आपल्या पतीवरती की पती गेल्यानंतर तिला समोर अंधकार आहे, तिला जगावसारखं काय कळत नाही. आजकाल कवितेमध्ये लिहितात की तेरे बिना मैं नहीं जी पाऊंगा, हे सत्य आहे. सती प्रथेमध्ये हे सत्य आहे, तेरे बिना मैं नहीं जी. हे फक्त काय आहे, हे गाण्याच्या पाठीमागे सिनेमाने नाचायला गाणं बरं वाटतं, परंतु तो सत्य भाव पती पत्नीच्या नात्यामध्ये आहे. त्या भावनेनं पत्नी स्वतःहून पतीच्या चितेमध्ये उडी टाकते, स्वतःहून. ती सती, जबरदस्ती नाही. समजलं? आता आपण फक्त सिनेमातली गाणी तो तेरे बिना क्या जीना वगैरे असल्या काय गाण्यात, मला माहिती नाही, मी माझ्या वेळचा, पण ती मेल्यानंतर दुसरी चालते. हे प्रेम नाही, तर ते खरं प्रेम. आणि पतीने बोलवलेलं नाही. आता पती गेल्यानंतर अर्धा देह गेल्यानंतर दुसरा अर्धा देह राहू शकतो का? नाही. आणि म्हणून एक तर ती सती जाते, नाही तर आपल्या पतीच्या चिंतनामध्ये तिने दिलेला धर्माचा मार्ग लोकांच्यापासून वेगळा राहून वैरागी म्हणून पालन करते. ती सामान्य माणसामध्ये जात नाही.
कारण तिला इंटरेस्ट नाही कुठेच, म्हणून ती केस ओपन करते. तिला चांगलं दिसासारखं वाटतच नाही, कारण पतीसाठी ती करत होती ना शृंगार. हा भाव लक्षात ठेवा त्याच्या पाठीमागचा. हे पती कोथलीमधले खरं प्रेम आहे. त्या आजच्या लोकांना पुस्तक वाचून काय समजणार आहे? खरं प्रेमच काय माहिती नाही, त्यांना काय समजणार आहे? पण ह्या प्रथा त्या नाही आहेत, तशा कोण पालन करू शकत नाही, कारण तेवढं पती पत्नीचं प्रेम सुद्धा राहिलेलं नाही. हरे कृष्ण. ह्या सगळ्या प्रथा भगवद्गीतेमध्ये अगोदर सांगितले. मी आता तुम्हाला सांगितलं वेदामध्ये काय दिले त्याची पालन करण्याची गरज नाही. मी सांगितलं ना प्रवचनमध्ये, या मीमां पुष्पितां वाचन प्रवदन्ते विपश्चिता, हे सगळं झालेलं आहे. ते तुमच्यासाठी नाही. तुम्ही फक्त भगवद्गीता ऐका बस. आमचा महिलांचा अजून एक प्रश्न आहे की म्हणजे आपण मगाशी पण बोललो की वेदांत स्त्रियांसाठी नाही आहेत किंवा त्यांनी वाचायचे नाही आहेत, बरोबर आहे. आणि बऱ्याच ग्रंथांमध्ये दुय्यम स्थान दिलं आहे, जसं की आपण सती फक्त स्त्रीच गेली असं पुरुषाने कधी केलेलं आपण पाहिलेलं नाही. तर हे असं का, म्हणजे दुय्यम स्थान का दिलं गेलं आहे? भगवद्गीतेमध्ये दुय्यम स्थान कोणालाच नाही आहे. वेदामध्ये जे आहे ना, तशा काही गोष्टी ज्या आहेत, पुरुष मुलाला जन्म देऊ शकतात का? ते कोण देऊ शकतं? तिचा तो स्वभाव आहे की नाही. मग स्त्रीने पुरुषाची नक्कल करण्यात काय अर्थ आहे? स्त्री पुरुष होऊ शकते का? इथेच फरक आहे. ज्ञानामध्ये फरक नाही. ती डिग्री ग्रॅज्युएट होऊ शकते, डॉक्टर होऊ शकते, इंजिनियर होऊ शकते. काही प्रकृतीने दिलेले नियम आहेत ते त्याच्यासाठी पाळावे लागतात. म्हणून आता काय काय ठिकाणी मंदिरात स्त्रियांना वेगळं पुरुषांना वेगळं का बसवलं जातं? ह्याचं कारणच आहे. आणि धक्का मागला तर तुम्हीच तक्रार करणार, पुरुष माझ्या बाजूला धक्का मारतात त्याच्यासाठीच. कारण स्त्री आहे, पुरुष आहे, तिथे काम आहे. आणि म्हणून त्या कामापासून वाचवण्यासाठी दोघांनाही वेगळं ठेवलेलं आहे, दोघांनाही मार्ग सांगितलेला आहे. म्हणून स्त्रीला काही नियम आहेत का पुरुषांनाही. असं नाही की पुरुषाला स्वतंत्रता दिलेली आहे, नाही, त्यालाही काही नियम आहेत, स्त्रीलाही काही नियम आहेत. समजलं? जसं असं नाही की स्त्रीला बंधन आहे, कुठेही बंधन नाही स्त्रीमध्ये, शास्त्रामध्ये कुठेही बंधन नाही. आणि असेल तर त्याला काहीतरी कारण आहे. ठीक आहे, स्त्रीचं पावित्र्य राखण्यासाठी. पण भगवद्गीतेमध्ये कुठलाही भेद नाही. भगवद्गीतेमध्ये सगळे येऊ शकतात. हरे कृष्ण. एक मिनिट माईक येऊ दे, म्हणजे सगळ्यांना ऐकू येईल. त्या लवकर लवकर लवकर. हॅलो. हां, माझी शंका अशी आहे, थोडी तुलनात्मक आहे. माझी शंका अशी आहे की भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यामध्ये फरक काय आहे? फरक काहीच नाही. हा, मला हेच पाहिजे. भगवंतानी भगवद्गीता सांगितली, व्यासाने लिहिली. ज्ञानेश्वरांनी लिहिली. भगवद्गीता 5000 वर्षापूर्वी लिहिली आहे. आणि ते दोन्ही एक जर असेल तर ज्ञानेश्वरी हे 1200चा काल असावा असं वाटते मला. मग तेच कसं काही ह्यांनी ज्ञानेश्वरांनी लिहिलं आणि आपण काय म्हणतो की ज्ञानेश्वरी 17व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी लिहिली, म्हणजे त्यांनी काय लिहिलं नेमकं हे मला पाहिजे. मी तसा प्रामाणिकपणे कबूल करतो, मी ज्ञानेश्वरीचा अभ्यासक नाही. कारण ज्ञानेश्वरीचा मूळ भगवद्गीता आहे ना. मूळ मला समजून घ्यायचं आहे भगवद्गीता. समजलं? जर कोणाला ज्ञानेश्वरी वाचून भगवद्गीता समजून घ्यायचं असेल त्याला आमची हरकत नाही. आम्ही मूळच शिकवतोय ना. मूळ सगळ्या शास्त्राचं, फक्त ज्ञानेश्वरीचंच नव्हे, सगळ्या ज्ञानाचं मूळ भगवद्गीता आहे. तेच शिकवतोय आम्ही. तेच भगवद्गीता आपण पालन करतोय जशी आहे तशी. मग ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे काय केले त्यांनी? आता ते मी अभ्यास केला नाही ना, मी कसं सांगणार तुम्हाला? मी भगवद्गीतेचा अभ्यासक आहे. पण लोक समजतात की ज्ञानेश्वरी कृष्ण भक्तीसाठी लिहिली असेल तर ते ठीक आहे. मी काय कधी वाचली नाही ज्ञानेश्वरी. कारण भगवद्गीतेत जे आहे तेच ज्ञानेश्वरी. आता मी कसं सांगणार ना? आता ज्ञानेश्वरीचा कोण, तुम्ही आहात का अभ्यासक?
हां हो बरोबर आहे. हां आता आता ते सांगतायत हं, की भगवद्गीतेचा अभ्यास ज्ञानेश्वरांनी केला आणि त्याच्यावरती सगळ्यांना समजावं म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली असं सांगतायत ते. कारण मी बघा मी कुठल्याही वाचलं नाही तर मी त्याच्यावरती माझे काय म्हणणार त्याला एक्सप्लेनेशन देण्यात काय अर्थ नाही ना. आम्ही भगवद्गीतेचा अभ्यास करतोय, भगवद्गीता जशी आहे तशी म्हणून सांगण्याचा प्रयत्न आहे. कारण पारायण आम्ही दोन्ही केलेले आहेत. भगवद्गीता वाचली आहे, ज्ञानेश्वरी वाचली हां. आहे. त्यात पण 18 अध्याय, ह्यात पण 18 अध्याय, 9000 ओवी, ह्यात 9000 नाही, ओवी. सगळ्यात मला महत्त्वाचं हे काय? म्हणायचं आहे, ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे नेमकं काय केलं भगवद्गीतेचं त्यांनी translation केलं. भगवंताचे आता मी एक सांगितलं मला माहिती नाही, पण ज्ञानेश्वरी लिहिली याचा अर्थ ज्ञानेश्वरी भगवद्गीता त्यांनी समजली आणि त्यांना जे आकलन झालं ते त्यांनी लिहिलं. त्यांना जे आकलन झालं ते त्यांनी लिहिलं. ठीक आहे. आता आम्ही जे सांगतोय हे जशी आहे तशी भगवद्गीता वाचण्यासाठी नाही, पालन कसं करावं शिकवण्यासाठी. पारायण करणं चांगली गोष्ट आहे. पारायण केल्यानंतरही आपल्याला जीवनात पालन काय करायचं समजलं नाही, मग आपल्या पारायणामध्ये काहीतरी कमी आहे. बरोबर आहे. क्षमन करा. पारायण म्हणजे कसं? मी थोडा पारायण नाही, प्रश्न मी तुम्हाला सांगतो पारायण म्हणजे कसं. इंजिनिअरिंगचं पुस्तक इंग्रजीमध्ये वाचलं, हां. याला पारायण म्हणतात. काय वाचतोय तेच माहिती नाही. पारायण आपण करतो, त्या पारायणामधून एकच नाही समजतं. पारायण करण्याची पद्धत ठीक आहे, पण काय समजतच नसेल तर पारायणाचा उपयोग काय झाला. त्यांना समजलं नाही. मी पारायण सांगतो, त्यांनी पारायण केलेली आहे, चांगली गोष्ट आहे. पारायण चांगली आपली ही जो अभ्यास वर्ग आहे हा विशेष आहे की पारायण करण्यासाठी नाही, आम्ही समजून घेऊन जीवनामध्ये पालन कसं करावं हे समजण्यासाठी आलोय. समजलं का? क्षमा करा, मी थोडं नाही 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 नाही, तुमचा प्रश्न योग्य होता. मी सांगितलं मला त्याचं उत्तर माहिती नाही, कारण माझी ज्ञानेश्वरी कधी मी अभ्यास केला नाही. ऐकले वाचले थोडी, पण मी अभ्यास नाही केला. अभ्यास करणं वेगळं आणि वाचणं वेगळं. यात ज्ञानेश्वर वाचणारे बरेच लोक आहेत. नाही नाही ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण आम्ही त्याचं मूळच जातो, मुळाकडेच गेलो बरं ना. मला तेच माहिती. उलट भगवद्गीता समजल्यावर तुम्हाला ज्ञानेश्वरी आणखी चांगली समजेल, कारण मूळ समजलं ना. मुळं समजलं तर ज्ञानेश्वरी मग तुम्ही बघून काढा ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्यामध्ये काय फरक आहे मला माहिती नाही. ठीक आहे. हरे कृष्ण. माऊलींना द्या. हरे कृष्ण. माझ्या माहितीप्रमाणे मी थोडीशी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यामुळे मी सांगू शकते की त्या 12व्या-13व्या शतकातल्या काळामध्ये जी समाज व्यवस्थापनेमुळे बिघडलेल्या समाज व्यवस्थापनेसाठी ज्ञानेश्वरांनी मूळ गीतेचा अभ्यास करून की सामान्य लोकांनाही समजेल अशा पद्धतीने अनेक ओव्या रचल्या. त्या ओव्यांमध्ये अनेक रूपके, अनेक दृष्टांत, अनेक उदाहरणे देऊन सर्वसामान्य अतिसामान्य लोकांना सुद्धा समजेल अशा पद्धतीने त्यांनी निष्कर्ष काय सांगा. ओव्या रचल्या. निष्कर्ष काय, कशासाठी? सामान्य जनतेला समजावं म्हणून. काय समजावं म्हणून? गीतेचा काय अर्थ आहे त्याचा? गीतार्थ संपूर्ण समजावं आता म्हणून. पारायण केल्यानंतर मला एका शब्दात सांगा गीतेचा अर्थ पारायण काय? केल्यानंतर समजणार नाही. हा सांगा, एका शब्दात किंवा 2 शब्दात मला सांगा गीतेचा अर्थ हा आहे. मी सांगतो तुम्हाला, आता सांगणार नाही, रहस्य आहे ते. हा. शेवटच्या दिवशी गीतेचा अर्थ 3 शब्दामध्ये सांगतो तुम्हाला मी, तुमच्या जीवनभर पालन करता येईल सारखा. हा. आता तुम्ही सांगा मला, पारायण समजल्यानंतर कशाबद्दल सांगितलेलं आहे, काय करायला सांगितलेलं आहे? पारायण केल्यानंतर नाही समजणार. हा ठीक आहे, तेच मी सांगतोय, त्या अर्थ समजावून सांगतात. तेच मी सांगतोय म्हणूनच ते आई मुलाला जशी समजावून सांगते तसं ज्ञानेश्वरांनी सामान्य जनतेला समजावून सांगितलेलं आहे. म्हणून त्यांना माऊली चांगली गोष्ट आहे. असं म्हटलेलं हरे आहे. तर माझी एक शंका आहे, गीतेमध्ये स्वधर्म ही एक संज्ञा आहे. तर धर्म आणि स्वधर्म
यामधला फरक काय आहे? स्व म्हणजे स्वतःचा धर्म, तो शेवटच्या दिवशी आपण बघू, कारण हा स्वधर्म शेवटी येतो 18व्या अध्यायात. आणि स्वधर्मे वर्ण- निधनम स्नेयम परधर्म भयावा. हा. तर स्वधर्म पहिला स्व समजून घ्यायचा प्रयत्न करू ना. हा. स्व समजला तर धर्म समजणार ना. स्वच आपल्याला माहिती नाही तर त्याला धर्म कसं कळणार. म्हणून भगवद्गीता पहिला आपल्याला स्व काय ते समजून घेऊया, म्हणजे मी कोण आहे ते, हा. मग त्याचा धर्म आहे काय ते शेवटच्या दिवशी आपल्याला कळेल. तेच आता ठीक आहे. धर्माबद्दल हा चाललं होतं. भगवद्गीता ही स्वधर्माबद्दलच हा सांगते. हा मग ठीक. यस, पण आपला स्व पहिला समजून घेतला पाहिजे ना. हा. आपला स्वच जिथं चुकलेला आहे, 2 आणि 2 गणितच चुकलेलं आहे, तिथं पुढचं गणित उपयोगाचं काय ना. आपल्याला स्व समजून घ्यायचं आहे. आत्मा म्हणजे काय हे आपण, म्हणून तुम्हाला सांगितलं की जरी समजलं नाही आजच्या दिवशी तरी 6 दिवस या, 6व्या दिवशी मला सांगा काय नाही समजलं तर. थोडं थोडं उलगडाच होत जाईल. आजच्या दिवसांनी फक्त मनुष्य जन्मामध्ये भगवद्गीता का महत्वाची आहे, कुणाकडून आणि कशी समजून घ्यावी एवढंच सांगितलं. ठीक आहे. धन्यवाद. हरे कृष्ण. आपण आजचा आपलं प्रवचन कार्यक्रम इथे थांबू. शेवटी जाताना आणखी एक 5 मिनिटं आपण कीर्तन करू, कारण ह्या आजचं जे काही तुम्ही ऐकलत हे पहिल्यांदा मन शुद्धीसाठी, आणि आताचं कीर्तन तुम्ही जे काय ऐकलं ते आहे डोक्यात राहावं म्हणून आणि हृदयात राहावं म्हणून. दोन्ही कीर्तनं महत्त्वाची आहेत. एक 5 मिनिटं कीर्तन करू आणि मग नंतर उद्याच्या प्रवचनाबद्दल काही काही आपल्या निवेदन असेल, सूचना असतील तर सगळ्यांनी आणखी एकदा पुन्हा अंतःकरणपूर्वक प्रेमाने आणि जोराने माझ्या पाठोपाठ हरे कृष्ण महामंत्र म्हणा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा